हो, येतंय सर. बरं. व्हेरी व्हेरी वार वेलकम. व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये. आणि आपण सध्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या विषयावर चर्चा करत आहोत. आणि यामध्ये सध्या आपण पार्ट 4 वर पोहोचलेलो आहे, ज्यामध्ये आपण अलग अलग प्रकारे मॅनिफेस्टेशन टेक्निक्स वर बोलत आहे. आतापर्यंत आपण मॅनिफेस्टेशन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यावर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे. त्यापैकी एक होतं ज्याला आपण म्हणू तुमचं पर्पज तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. एक वेळा पर्पज जर माहित झालं तर आपोआप आपलं मॅनिफेस्टेशन सुरू होऊन जाते. त्यानंतर अनदर टेक्निक ऑफ मॅनिफेस्टेशन काय आहे? तुमचं गोल सेटिंग करणे, गोल बुक बनवणे. त्यानंतर एक आहे ज्याला आपण अफर्मेशन्स म्हणतो. अफर्मेशन्सच्या द्वारे आपण मॅनिफेस्टेशन प्रोसेस क्लिअर करत असतो. त्यानंतर आपण एक पार्ट बघितला ज्याला स्विच वर्ड्स म्हटले जाते. स्विच वर्ड्सच्या द्वारे सुद्धा आपण आपली मॅनिफेस्टेशन प्रोसेस फास्ट आणि सक्सेसफुल करू शकतो. तर आज आपण एक आणखी मॅनिफेस्टेशन टेक्निक बद्दल बोलू, ज्याला म्हटलं जाते स्क्रिप्टिंग. जवळपास हा विषय तुम्हाला समजून आला असेल की मी तुम्हाला वारंवार वारंवार लिहायसाठी सांगत आहोत. आणि लिहायसाठी जेव्हा मी सांगत आहे तर त्याला आपण एक प्रकारे त्याला स्क्रिप्टिंगच म्हणतो. पण ह्या स्क्रिप्टिंग मध्ये काय आहे, जसं आपण एखादं नाटक किंवा एखादं आपलं एखादा प्ले, एक छोटासा आपण नाटकच म्हणू त्याला, आपण एखादा ड्रामा जेव्हा आपण ऍक्ट करतो त्याच्या अगोदर त्याचं पूर्ण स्क्रिप्टिंग केली जाते. म्हणजे नेमकं कोणत्या कोणत्या वेळेला कोणती कोणती गोष्ट होणार आहे, कोणते डायलॉग बोलले जाणार, कोणत्या प्रकारची सिच्युएशन क्रिएट होईल. एक पूर्णच पूर्ण जे वर्तमान मध्ये आज जे होणार आहे ते मी काही दिवसा अगोदरच काय करून ठेवलं, लिहून ठेवलं. आणि मला पूर्ण ठाम निर्धार आहे माझा की जे मी लिहून ठेवलं त्याच प्रकारे ऍक्टिंग होणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे ही स्क्रिप्टिंग आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय अचीव करायचं आहे, नेमकं तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे, त्याच्या अनुसार तुम्ही एक स्क्रिप्ट लिहिता तुमच्या जीवनाची, किंवा एखादा स्पेसिफिक इन्सिडेंट. आणि इतकं तुमचं इमॅजिनेशन पॉवरफुल असते, इतकं तुमचा फोकस पॉवरफुल असते की तुम्हाला इतका भरोसा असते की जे मी लिहिलेलं आहे असंच्या असंच काही दिवसानंतर वर्तमान मध्ये ती घटना घडणार आहे. इतकं तुमचं ट्रस्ट आणि बिलीफ स्ट्रॉंग असते. आणि तुम्ही त्याला अशा प्रकारे लिहित जाता, जसं आज मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे उदाहरणार्थ, तर मी माझी स्क्रिप्ट रायटिंग करत आहे आजपासून 6 महिन्यानंतर माझी लाईफ कशी असेल. आणि एक प्रकारे इतकं इमॅजिनेटिव्ह मी त्याला क्रिएट करणं सुरू करून देईल
की एक एक इन्सिडेंट मी त्याच्यात लिहिणे सुरू करेल, की की 6 महिन्याला मी एक एक महिन्यामध्ये कन्वर्ट करून प्रत्येक महिन्यामध्ये कोणती घटना घडणार आहे, त्याच्यानंतर 15 दिवसात काय होणार आहे. एक प्रकारे शेड्यूलच म्हणू आपण त्याला, की प्रत्येक दिवशी मी काय काम करणार आहे, सुट्टीच्या दिवशी मी काय करणार आहे. मला जर मला कुठेतरी एन्जॉय करायचं तर मी कुठे फिरायला जाईल. मला जर या मंथमध्ये कपडे घ्यायचे आहेत तर मी कोणत्या प्रकारचे कपडे घेणार. मला जर कुठे सेव्हिंग करायचे तर कुठे सेव्हिंग करणार. मला जर माझं काही स्किल डेव्हलप करायचे तर कोणते स्किल मी डेव्हलप करणार, मी कोणता क्लास घेणार, कसं शिकवणार, असं एक डिटेलमध्ये मी लिहत जाईल. मी कोर्स कशा प्रकारे डिझाईन करेल, त्या कोर्सची फीस काय राहील, त्याला मी कशा प्रकारे विकणार आहे, माझे कॅन्डिडेट्स कोणते राहील, ते कशा प्रकारे जुळतील. एक पूर्ण काय केलं मी माझ्या मनामध्ये एक स्क्रिप्ट रेडी केली आणि त्या स्क्रिप्ट मध्ये मी इतकं त्याला फोकस केलं आणि त्याला ग्रॅटिट्यूड देणे सुरू करून दिलं, की थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, मला ही गोष्ट ऑलरेडी मिळाली. झालेलं काहीच नाही आहे, पण तुम्हाला जे वर्तमानमध्ये तुमच्या जीवनात हवं आहे त्याला तुम्ही काय केलं, एका कागदावर उतरवलं आणि त्याला पूर्ण अशा प्रकारे तुम्ही रेडी केलेलं आहे, की जर तुम्ही त्याला वाचत आहे तर तुम्ही निव्वळ काही पॉइंट्स नाही वाचत आहे, तुम्हाला असं वाटेल की एक्झॅक्टली मी माझं लाईफच वाचत आहे. आणि त्याला वाचत असताना तुम्ही इतकं इमॅजिनेटिव्ह राहाल, इतकं फोकस राहाल, की असं वाटेल की तुमच्यासोबत घडून राहिलं. तुमचे पाचही सेन्सेस त्याच्यामध्ये ऍड झालेले आहे, तुमचे इमोशन्स त्याच्यामध्ये लागलेले आहे. जसं काही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच प्राप्त झालेल्या आहे. त्याच्यामध्ये कोणते हर्डल्स येतील ते सुद्धा तुम्हाला लक्षात आलं. त्याच्यावर तुम्ही तोडगा पण काढला आणि त्याला पण त्याच्यात लिहून काढलं, की अशा अशा प्रकारे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येणार आहे आणि त्या प्रॉब्लेमचं मी अशा अशा प्रकारे सोल्युशन सुद्धा काढून ठेवलं. ही घटना नेमकी कुठे, केव्हा, कशी होणार आहे हे सुद्धा लिहून ठेवलं. अशा प्रकारे जेव्हा आपण कोणती एखादी स्टोरी लाईन क्रिएट करतो, त्याला म्हटलं जाते स्क्रिप्टिंग. प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्क्रिप्टिंग राहू शकते. आता जसं इथे प्रणाली ताई आहे, ती तिच्या लाईफमध्ये स्क्रिप्टिंग खूप सुंदर करू शकते. का? कारण की एका नवीन सेक्टरमध्ये आता काय करताय, ते एंट्री करत आहे. आता नवीन सेक्टरमध्ये उतरल्यानंतर काही मनामध्ये काही इच्छा असतील, की माझी लाईफ कशी असायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, आजपासून 6 महिन्यानंतर माझ्या जीवनात काय घडणार आहे. एक एक गोष्टीचं प्लॅनिंग माइंड मध्ये चालत आहे. मी ह्या व्यक्तीसोबत कनेक्ट होईल, ह्या बिझनेस पर्सन सोबत कनेक्ट होणार आहे, त्यांना मी माझं वर्क सांगणार, मग ते मला मदत करणार, मग त्याच्यानंतर असं होईल, त्याच्यानंतर असं होईल, मग इतके इतके क्लायंट झाले, मग त्याच्यानंतर त्यांच्याच ऑर्गनायझेशनच्या थ्रू मला सत्कार होत आहे. अशा प्रकारे एक तुम्ही पूर्ण एक डिटेलिंग केलेलं आहे स्वतःच्या लाईफमध्ये, तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे आणि कोणत्या कोणत्या वेळेला कोणती कोणती गोष्ट होणार आहे, इतक्या इन डिटेल मध्ये उतरणे. जेव्हा तुम्ही इतक्या डिटेलिंग मध्ये उतरताना तेव्हा तुमचं माइंड टोटली फोकस होऊन जाते, एक्झॅक्टली मला काय पाहिजे. आणि तुम्ही बघता की हळूहळू हळूहळू का असे ना, तुम्ही तुमच्या गोलकडे, तुमच्या मॅनिफेस्टेशनकडे समोर 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 जात आहे. तर आपण काही याचे पॉइंट्स बघून घेऊ. स्टेप टू स्क्रिप्ट फॉर मॅनिफेस्टेशन. पहिलं तर असं आहे, सेट द स्किन, सेट द सीन. तुम्ही पेपरवर तुम्हाला काय पाहिजे आहे, तुम्हाला नेमकं तुमच्या कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला समोर जायचं आहे, तुमचं प्रोफेशनली म्हणा का, तुम्हाला जे काही तुम्ही कल्पना करत आहे, ते तुम्ही काय केलं, एका कागदावर उतरवणं सुरू करून द्या. म्हणजे समजा आता एखादा यंग पोरगा आहे,
25 वर्षात त्याचं वय आहे आणि त्याला म्हटलंय की बाबा तुला लग्न करायचं आहे काही दिवसात. तर तो मुलगा आता स्क्रिप्टिंग कशा प्रकारे करेल? तर त्यांनी एक अंदाज काढला की मला जर लग्न करायचं तर माझं सर्व्हायवल काय आहे, माझ्यापाशी सिक्युरिटी अमाऊंट किती आहे, फंड किती आहे, माझं स्वतःचं घर आहे का, माझं काय आहे काय नाही, म्हणजे तो सगळ्या प्रकारे विचार करणार. त्याच्या स्वतःच्या किती इच्छा आहे. असंही राहू शकते ना की आई वडिलांचं घर आहे पण त्याची इच्छा आहे की माझंच झालं पाहिजे. म्हणजे खूप काही गोष्टी. आता तुझ्या 25व्या वर्षापासून एक टार्गेट सेट करत आहे की मला ह्या वर्षी इतक्या इतक्या लेवलचा जॉब आहे. जर मी इतक्या अशा प्रकारे वर्क केलं तर मला पुढच्या वर्षी इतके पर्सेंट हाईक मिळेल. जर मी हे इन्क्रिमेंट जर मी अशा अशा प्रकारे इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामधून मला 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर इतके इतकं मॅक्सिमम बेनिफिट मिळू शकते. जर मी आजपासून प्लॅनिंग केली, सिक्युअर जर मला जॉब मिळाला की पुढचे 15 ते 20 वर्ष मला ह्या जॉब मध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे, तर मी आता ह्या जॉबच्या भरोश्याने एक मोठं लमसम 15 वर्षाचा अमाऊंट लोन उचलू शकतो. त्या 15 वर्षामध्ये मला नेमकं आणखी कोणतं याला काउंटर करण्यासाठी एखादं स्किल अपडेट करणं आवश्यक आहे का, एखादं साईड बिझनेस करणं आवश्यक आहे का, असे तो पॉइंट लिहित जाईल. म्हणजे 1 वर्ष त्यांनी त्या जॉबला दिलं, दुसरं वर्ष त्यांनी त्याच्या बिझनेसला डेव्हलप करण्यासाठी, स्किल डेव्हलप करण्यासाठी आणि जे इन्क्रिमेंट त्याला मिळाले त्याला इन्व्हेस्ट केलं. तिसऱ्या वर्षाला तो समजत आहे की आता माझ्याकडे इतकी इतकी अमाऊंट आलेली आहे की मी स्वतःचं घर किंवा एक चांगलं रेंटेड मध्ये एखादा फ्लॅट घेऊ शकतो. मला जे लग्नानंतर काही वस्तू घ्यायच्या राहतील माझ्या घरासाठी त्यासाठी इतकी इतकी स्पेसिफिक अमाऊंट मी रेडी करून ठेवलेली आहे. आम्हाला कपडे लागतील, मी कपडे रेडी करून ठेवले आहे. पुढे चालून जर त्यांचा प्लॅन असला की अरे मग आपल्याला लग्न करायचं किती खर्च, कशा प्रकारे, हॉल कोणता, काय कोणता, त्याचं त्यांनी एक बजेट काढून ठेवलं. पण त्याच्यानंतर आम्ही फिरायला कुठं जाऊ, काय करू, कसं आहे, सगळं स्ट्रक्चर त्यांनी काय केलं, रेडी केलं. त्याच्यानंतर तो म्हणत आहे की घरच्यांना सांगत आहे की मी बरोबर 29 वर्षाचा होईल तेव्हा मी लग्न करणार, आजपासून 4 वर्षानंतर. लोक सगळेजण म्हणा का कशासाठी पुढच्याही वर्षी करू शकतात, 27चा झाला तरी करू शकतात, नाही त्याच्या माइंडमध्ये क्लिअर आहे की मला एक्झॅक्टली 29 वर्षाच्या वयापर्यंत मला नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्या क्लिअर करायच्या आहेत. आता त्यासाठी स्पेसिफिक जॉब कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये मी काय करू त्याची लर्निंग करणार, एक्स्ट्रा साईड बिझनेस साठी मी काय करू तो त्याची लर्निंग करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे, खूप साऱ्या गोष्टी तो स्टेप बाय स्टेप करत जात आहे. त्याच्यानंतर आता त्याच्या माइंडमध्ये एक लाईफ पार्टनरच्या प्रती पण काही विचार आहे की नेमका मला कोणता पार्टनर असला पाहिजे, कशी बायको भेटली पाहिजे किंवा कसा नवरा भेटला पाहिजे, त्याचे कोणते गुण असले पाहिजे, त्याचा जॉब कसा असला पाहिजे, तो माझ्याच वर्किंग फील्ड मधला असला तर खूप चांगलं होईल, माझ्या एरियातला असला तर खूप चांगलं होईल, सेम इंडस्ट्रीमध्ये असू तर आणखी चांगलं होईल, तो दिसायला असा असला पाहिजे, असं तसं वर्णन वगैरे सगळ्या गोष्टी, त्याचं हॅबिट्स कसे असले पाहिजे, तो खूप काही गोष्टी ते व्यक्ती काय करणार माइंड मध्ये रिकॉल करणार. आणि आपल्या लाईफ पार्टनरचं एक चरित्र लिहून काढणार. लाईफ पार्टनरच्या सोबत लग्न झाल्यानंतर आता त्याची प्लॅनिंग तो आतापासूनच करत आहे की 1 वर्षानंतर आपण असं असं करू, त्याच्यानंतर आपण एक पहिलं बाळ ठेवू, त्याच्यानंतर आपण एक दुसरं बाळ ठेवू, अशा अशा प्रकारे सेटिंग करू. हे सगळं तो काय करत आहे पूर्ण इमॅजिनेशन मध्ये आहे, पण तो अशा प्रकारे लिहित आहे जस्ट जेव्हा तुम्ही त्याची डायरी वाचून काढली तुम्हाला असं वाटतं की कोणाचं तरी रिअल लाईफ इन्सिडेंट इथे मांडलेला आहे. आणि तो इतका क्लिअर आहे की नेमके मला ह्या वर्षी कोण्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, 1 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेतल्यानंतर आणि हे स्किल डेव्हलप केल्यानंतर मला इतके इतके पर्सेंट हाईक घेऊन ह्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे.
इथे जर हे प्लॅन सक्सेसफुल झाला तर त्याच्यानंतर हे होणार आहे, त्याच्यानंतर हे होणार आहे, तारीखनुसार याच्यानुसार त्यांनी सगळं लिहून ठेवलं. इन्व्हेस्टमेंट केली, ह्या दिवशी इन्व्हेस्टमेंट केली, आजपासून 6 वर्षानंतर त्याची मॅच्युरिटी होणार आहे, 1 वर्षानंतर मॅच्युरिटी होणार आहे. त्याच्या तारखापासून त्यांनी लिहून ठेवलं. लग्न कधी करायचं, केव्हा करायचं, कुठे करायचं ते त्यांनी लिहून ठेवलं. कोण्या मुलीसोबत करायचं, तिचं सगळं काय त्याचं व्ह्यू आहे त्या आपल्या पार्टनर बद्दल ते त्यांनी सगळं लिहून ठेवलं. आफ्टर मॅरेज पुढच्या आणखी 4-5 वर्षाची प्लॅनिंग त्यांनी सुद्धा करून ठेवलेली आहे. याला म्हटलं जाते स्क्रिप्टिंग. आणि त्याच्यामध्ये आता त्याला समजत आहे की अरे माझ्यामध्ये एनर्जी कमी आहे, ओके आय वॉन्ट एनर्जी. अरे मला माझी बॉडी डेव्हलप करायची आहे, ओके मी आता बॉडी डेव्हलप करणार. अरे मला इन्व्हेस्टमेंट येत नाही, ओके मी इन्व्हेस्टमेंट शिकणार. अरे मला एखादा अनादर सोर्स ऑफ इन्कम असला पाहिजे, अच्छा मी आता याच्यावर काम करणार. त्याला माहित आहे की अच्छा मला जर अशा प्रकारे वर्क करायचं आहे तर माझ्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे, असं मी त्याच्यावर काम करतो. मला स्पेसिफिक ह्याच कंपनीमध्ये जॉब लागला पाहिजे आणि इतके इतके पर्सेंट हाईकनेच जॉब लागला पाहिजे, याच्यासाठी मला कोणती मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरायची आहे, अच्छा मी ते काम करतो. माझी स्किल अपग्रेड करायसाठी कशाची गरज आहे, मी त्याच्यावर काम करतो. माझी पर्सनॅलिटी चेंज करायची कशाची गरज आहे, मी त्याच्यावर काम करतो. असं करता 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 त्या स्क्रिप्टच्या नुसारच तो व्यक्ती काय करत आहे, ऍक्टिंग करत आहे स्वतःच्या लाईफमध्ये. इतक्या वाजता उठणार आहे, इतक्या वाजता काम करणार आहे, इतक्या वाजता झोपणार आहे, हे करणार हे करणार हे करणार, 15 दिवसाच्या गॅप नंतर मी इथे फिरायला जाईल, त्याच्यानंतर मी असं करेल, त्याच्यानंतर मी असं करेल. इतकं इन डिटेल करता येतो. 4-5 वर्षाचा एक आराखडा त्याच्याकडे रेडी आहे. या अशा ज्या व्ह्यूज असतात ना, याला स्क्रिप्टिंग म्हटलं जाते. म्हणजे जर त्याची ते वही किंवा त्याचे पेजेस देऊन जर तुम्ही कोणाला ऍक्टिंग करणाऱ्या मुलांना जर सांगितलं की बाबा यांनी जसं लिहून ठेवलंय ना अशा प्रकारे तू ऍक्ट कर, पुढच्या 5 वर्षाचं लग्नाचं ऍक्ट करायचंय तुम्हाला, तू इझिली ऍक्टिंग करू शकेल. त्याला माहित आहे ओके आता मी असं करत आहे, आता मी असं करत आहे, आता मी असं करत आहे. जसं जुन्या काळातल्या पिक्चर सारखं. तो हिरो फाईल घेऊन जात आहे एखाद्या कंपनीमध्ये, अपॉइंटमेंट घेत आहे, तिथे इंटरव्ह्यू देत आहे, कुठे रिजेक्ट होते, कुठे काही होते, असं करत करत कुठेतरी तो पास होते, एखादी मुलगी सापडते, त्याच्या डोक्यात अच्छा मला तर अशी पोरगी भेटली असेल तर खूप जबड्या जमलं, अशाच मुलीसोबत लग्न व्हायला पाहिजे. मग तो म्हणतो अरे नाही आपला पाहिजे दाना पाणी काहीच नाही आहे, चलो अभी कमाना सुरू करेंगे. मग वर्षभरातच तो विचार करते की अशा अशा प्रकारे जर मला इन्क्रीमेंट भेटली तर मी ह्या मुलीला लग्न करू शकतो तिच्यासोबत, आणि बरोबर तसंच होत जाते. किंवा एखादा हिरो स्वप्नामध्ये दाखवते झोपलाय बढिया मस्त, गेला इंटरव्ह्यू दिली, पास झाला, एखादा पैसे आले, पुढच्या वर्षी इन्क्रीमेंट मिळाली, प्रमोशन झालं, त्याच्यानंतर मुलगी भेटली, त्याच्यानंतर लग्न झालं, त्याच्यानंतर लेकरं झाले, आणि एकदम त्याला उठवून दिलं त्याच्या झोपीतून. त्यांनी स्वप्नामध्ये काय केलं, होल पिक्चर इमॅजिन करून टाकलं, व्हिज्युअलाइज करून टाकलं, जगून सुद्धा घेतलं. ही जी जगण्याची क्रिया आहे ना, ते तुम्ही लिहून काढणे जे आहे त्याला म्हटलं जाते स्क्रिप्टिंग. का, कारण की तो जो पिक्चर होत आहे ते जे सगळं बोलल्या जात आहे, त्याची ऍक्टिंग होऊन राहिली, ते कशी होऊन राहिली, ज्या कोणी रायटरने ते लिहून काढलं त्याच्यानुसारच ते ऍक्टिंग होऊन राहिली ना, त्याला स्क्रिप्टिंग म्हटलं जाते. ठीक आहे, तर पहिला पॉईंट होता आपला सेट द सीन. त्याच्यानंतर राईट इन प्रेझेंट टेन्स. तुम्ही जे काही लिहित आहे ते सगळं आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे. हे सगळं काही घडत आहे माझ्या लाईफमध्ये, आता करंट मध्ये घडत आहे. त्याच्यानंतर यूज विविड डिटेल्स अँड सीन. विविड म्हणजे एकदम कलरफुल, आकर्षक, आणि सीन काय, सेन्स. तर तुम्ही जे लिहत आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय स्मेल करत आहे, तुम्ही काय फील करत आहे, तुमचा टेस्ट काय आहे, तुमच्या सिच्युएशन काय राहील, त्याला कलरफुल ब्राईटली काय करायचं आहे, तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे निव्वळ फक्त पॉईंट टू पॉईंट इन्फॉर्मेशनच नाही लिहायचं आहे, त्याच्या सोबत सोबत तुम्हाला खूप सारं
खूप साऱ्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायच्या आहे, ज्याला आपण सिनरी म्हणतोय ना. बॅकग्राऊंड मध्ये कोणते इमेज चालू आहे, तुम्ही रस्त्यावरून जात आहे तर रस्त्यावर जात असताना मला उजव्या हातावर ह्या प्रकारचं एक हॉटेल लागलं. अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जाते. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, इन डिटेलिंग करणे त्या गोष्टीचं. फोकस ऑन इमोशन. ते तुम्ही लिहित असताना तुम्ही त्या सिच्युएशनला जगत आहे. तर जगत असताना तुम्हाला कोणते हर्डल्स येणार आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास येणार आहे, तुमचं इमोशन्स कसे आहे, दुःखाचे आहे, कष्टाचे आहे, तुम्ही त्याला मात करत आहे. तुम्ही आता जॉय, ग्रॅटिट्यूड, हॅपीनेस, फुलफिलमेंट, हळूहळू हळूहळू तुम्ही काय करताय, प्रोग्रेस करत आहे, सोसायटीमध्ये तुमचं नाव होत आहे. एका संघर्षमय स्थितीमधून तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचत आहात. ही इन जनरल एक प्रोग्रेस आहे. त्याच्यामध्ये सगळी इमोशन्स आहे, ते इमोशन सुद्धा तुम्हाला त्याच्यात ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर सिनेरिओ जो राहील तो स्पेसिफिक असला पाहिजे. नाही तर माहित पडलं तुम्ही लिहित चालले तर काही लिहित चालले बिलकुल, म्हणजे त्या स्टोरीचा आगापिछा काहीच नाही आहे, असं नाही. सीन बाय सीन चाललं पाहिजे. जसं एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, विथ सीन. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही गोष्ट झाल्यानंतर ही गोष्ट होणार आहे, म्हणजे बी स्पेसिफिक. आता हे सगळं केल्यानंतर त्याला विसरायचं नाही आहे, त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे, त्याला रोज वाचायचं आहे. रोज त्याला स्वप्नामध्ये म्हणा का डोळे बंद करून त्याला व्हिज्युअलाइज करायचं. एक्झॅक्टली माझ्या लाईफमध्ये असंच होत आहे. जसं मी स्क्रिप्टिंग तर नाही म्हणत मी, पण खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ऍज अ स्क्रिप्टिंग म्हणून नाही लिहिल्या, पण जस्ट असं की मी चांगल्या प्रकारचा काउन्सिलर बनलेलो आहे, माझ्याकडे खूप सारे लोक येत आहे, माझं स्वतःचं मेडिटेशन सेंटर आहे, आमची खूप मोठी जागा आहे, तिथे रिट्रीटची व्यवस्था आहे, मग तिथे लोक येत आहे, तिथे राहण्या खाण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे, तिथे गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे, सगळ्या प्रकारची सुख सुविधा उपलब्ध आहे. मी अशाच्या प्रकारे वर्क करत चाललो. मला माझ्याशी भेटण्यासाठी लोक माझ्या स्पॉटवर येत आहे. तिथे माझं एक चांगलं केबिन आहे, माझं राहणं पण तिथेच आहे. त्या केबिन मध्ये माझं मीटिंग होते, 1-to-1 अपॉइंटमेंट होते. मग तेच लोक सगळे कलेक्ट झाल्यानंतर तिथेच आमचं मेडिटेशन हॉलमध्ये, मेडिटेशन सेंटरमध्ये मेडिटेशन होते. त्यांना मी अलग अलग प्रकारचे टीचिंग देतो. ज्या लोकांना इथे माझ्यासोबत 10 दिवस 15 दिवस राहून मेडिटेशन करायचं, ते लोक रिट्रीट मध्ये येऊन तिथे स्थायी राहत आहे. अशा प्रकारचं एक काहीतरी एक इमॅजिनेशन, की माझं खूप मोठं गार्डन आहे, खूप मोठा एक शेती आहे, तिथे अलग अलग प्रकारची झाडं लागलेली आहे. आम्ही शेतीमध्ये प्रत्येक झाडाच्या जवळ एक नेचर ट्री मेडिटेशन करत आहे. प्रत्येक झाडापाशी एक एक व्यक्ती बसून मेडिटेशन करत आहे. म्हणजे हे काय झालं, एक माझं इमॅजिनेशन आहे. पण हे स्क्रिप्टिंग आहे का, तर नाही, स्क्रिप्टिंग नाही आहे का, कारण की त्याला मी एक्झॅक्टली असं उतरवलं नाही. उतरवलेलं आहे, पण एक एक स्टोरी सारखं लिहून ठेवून दिलं. पण त्याला स्क्रिप्टिंग नाही केली की मला ह्या वर्षी हे करायचं आहे, ह्या वर्षी हे करायचं आहे, त्याच्यानंतर असं करायचं आहे, त्याच्यानंतर असं करायचं आहे, ह्या काम करण्यासाठी मला इतक्या पैशाची गरज आहे, हा फंड कुठून येईल, काय कसं होईल. हे जे इन डिटेलिंग लिहिणे असते ना, हे मी नाही केलं. पण कधी डायरी काढली किंवा नाही जरी काढली, आता मी बोलत आहे तर मला ते पूर्ण सिच्युएशन माझ्या माइंड मधून फिरत आहे की एक दिवस माझा असा येईल की माझ्याजवळ हे सगळं असं संसाधन उपलब्ध राहील आणि मी ते करत आहे, मी ते जगत आहे. मी कन्सल्टन्सी करत आहे, मी मेडिटेशन शिकवत आहे, मी हजारो लोकांना मेडिटेशन शिकवत आहे, मी खूप मोठं मेडिटेशन हॉल बनवलेला आहे, सगळे लोक माझ्याकडे येत आहेत. अशा प्रकारचा एक इमॅजिनरी माझा व्ह्यू चालून राहिला. अशाच प्रकारे आपण जेव्हा वागणं सुरू करतो की अच्छा लोक माझ्या समोर बसलेले आहे, आता मी त्यांना मंत्र साधना शिकवत आहे, आता मी त्यांना मेडिटेशन करणं शिकवत आहे, त्यांना मी शक्ती देत आहे, त्यांची मी हिलिंग करत आहे, त्यांच्याकडे एनर्जी प्रोव्हाइड करत आहे. तर जी गोष्ट मला नाही येत आहे ना, नेचर मला ते आणून देत आहे की हे तुला येत नाही, हे शिकून घे, हे असं अशा प्रकारे काम कर. पण ह्याच गोष्टीला जेव्हा मी स्क्रिप्टिंग मध्ये टाकणार ना,
पॉइंट टू पॉइंट जस्ट रिमेंबरिंग का हा आता मला हे करायचं आहे, त्याच्यानंतर हे करायचं आहे. जसं आता माझ्या माइंड मध्ये चालत आहे का हा कोर्स संपलाय, बोला आता मी रेकी सुरू करणार. आतापर्यंत एक कोर्स कसं डिझाईन करायचं याचं खूप एक टेन्शन चालत होतं, पण आता मला एक त्याचा आन्सर सापडला जबरदस्त. तर कोर्स डिझाईन करायची गरज नाही पडणार, आपण डायरेक्टच पहिलेच कोर्स सुरू करून देऊ. का? कारण की जर मी रेकॉर्ड करत बसलो, त्याला जर मी रेडी करत बसलो, तर आमच्याकडे आता आपल्याकडे एवढं संसाधन नाही आहे. संसाधन म्हणजे कसं, त्याचा बॅकअप फाईल लागते, त्याचा डाटा किती मोठा असते, त्याला अपलोड कुठं करायचं, कम्प्युटर लागणार आहे, लॅपटॉप लागणार आहे, सेटअप लागणार आहे, आम्हाला रेकॉर्डिंग करायसाठी कॅमेरे लागणार, माईक लागणार, चांगलं वातावरण लागेल, माझी पण प्रिपरेशन लागेल. आणि इतकं सगळं करून त्याला एडिट करा, त्याला सगळं रेडी करता करता जर मला वर्ष 2 वर्ष लागून गेले, तर मग तर झालं ना माझं तर कोर्स. म्हणजे जे पैसे मी आज एका महिन्यात अर्निंग सुरू करू शकतो, त्याला मी 2 वर्षावर ढकलून दिलं. पण शिकवण्यासाठी एवढंच प्रोफेशनल झालं पाहिजे आवश्यक कोण सांगितलं? आपण बेसिक पण सुरू करू शकतो ना. बेसिक म्हणजे नॉलेज तेवढंच राहील, पण एक अलग वे. अलग वे म्हणजे कसा, की कोणी म्हणा नाही दादा आम्ही रेकॉर्डेड सेशन मला पाहिजे, लाईव्ह मी करू शकत नाही. ओके, अगोदर माझं लाईव्ह सेशन होईल, त्याचीच रेकॉर्डिंग मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. म्हणजे झालं ना, माझा क्लास पण पूर्ण झाला आणि मिळालेली रेकॉर्डिंग समोर आपण ट्रान्सफर पण करू शकलो. त्याचं ट्रायल महाशिवरात्रीच्या दिवशी घेतलं. 10-12 घंट्याची रेकॉर्डिंग होते का बघितली? हा होते. झाली रेकॉर्डिंग, अपलोड पण झाली युट्यूबवर. झालं माझा जो प्रयोग होता तो सक्सेसफुल झाला. म्हणजे मी 4-5-6 घंट्याचा कंटिन्युटी मध्ये क्लास घेऊ शकतो. आणि एकाच क्लासमध्ये मी होल सब्जेक्ट सॅटरडे संडे वाईज मी तुम्हाला शिकवू शकतो. जे लाईव्ह बसले त्यांच्यासाठी लाईव्ह, जे नाही बसले त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग. आणि त्याच रेकॉर्डिंग मधून पुढे चालून सब्जेक्ट वाईज, चॅप्टर वाईज कोर्स डिझाईन होऊन जाईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते जर आपण त्यानुसार चालत गेलो तर. आणि हे उत्तर आताच भेटलं 2-3 दिवसात. कसं करू कसं करू कसं करू, मी कसं सांगू लोकांना, कसं सांगू लोकांना, हे आन्सर आलं. अरे आपण असंही तर करू शकतो ना. आणि हे इतकं सोपं आहे की मी जर 4-5-6 घंट्याचा जर क्लास घेतला ना, ते एका महिन्यामध्ये चक्र, ईएफटी, रेकी, एंजेल्स हे 4ही टॉपिक कव्हर करू शकतो. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन आणि मनी मॅनिफेस्टेशन सुद्धा. जर मी 3 महिन्याचा कोर्स डिझाईन केला ना, तर बढिया 15-15 दिवसामध्ये मी एवढेही टॉपिक कव्हर करून तुमचा कोर्स कंप्लीट करून देऊ शकतो. म्हणजे डेली बोलायची पण गरज नाही, आणि कोर्स पण कंप्लीट झाला, आणि तोच कोर्स नेक्स्ट बॅच साठी ऍज अ रेकॉर्डेड फॉर्म मध्ये रेडी पण झाला. अरे म्हटलं इतकं सोपं आहे, आपल्याला लक्षात कसं नाही आलं आतापर्यंत? का लक्षात नाही येत? कारण की माझ्याकडे स्क्रिप्टिंग नाही. स्क्रिप्टिंगचा अर्थ प्रत्येक गोष्ट लिहिलेली, किंवा प्रत्येक विषयाला, प्रत्येक प्रॉब्लेमवर मी फोकस नाही केलं. फोकस केल्याबरोबर आन्सर भेटलं. तर आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन करण्यासाठी काय असते, कधी कधी आपण आहे ना एकच टेक्निक धरून चालतो. त्या अलग अलग टेक्निक कशासाठी वापरायचं आहे, मे बी कुठेतरी एखाद्या पॉइंट मध्ये आपल्याला क्लिक होते की अरे असंही तर असू शकते, आणि हे क्लिक झाल्याबरोबर एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि उलट ते चांगलं आहे. का चांगलं आहे? बघा, मागच्या 5-6 दिवसात माझी तब्येत बरोबर नाही. माझा आवाज खूप खराब होऊन राहिला एकदम. अं, अं, खोकला नाही आहे, त्रास नाहीये, पण बोलायला गेलं की एकदम छातीमधून ठसका बाहेर येऊन राहिला. काय होते अशा ह्याच्यात? एक तर माझं मोमेंटम बिघडते,
मला बोलताना त्रास होते आणि रेकॉर्डिंग मध्ये व्हॉइस खराब येते. प्रत्येक दिवशी एकच सारखी हेल्थ, एकच सारखा व्हॉइस आणि एकच सारखी मेंटॅलिटी ठेवणे शक्य नाही आहे. मग अशा कंडिशन मध्ये मी काय करावं? आणि आन्सर भेटलं. एखाद्या दिवशी जर मी हाय एनर्जी मध्ये आहे, हाय मूड मध्ये आहे, चांगलं माझं सगळं काही एकदम पॉवरफुल सध्या माझं एनर्जी लेवल आहे, बस त्याच शनिवारी रविवारी मी एक क्लास घेऊन घेतला चांगला. 4 घंटे शनिवारी, 4 घंटे रविवारी, अरे टोटल 7 चक्र कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे काम करण्याची आता गती वाढत आहे. आणि ह्या गोष्टी कुठून येत आहे? जितकं फोकस करून राहिलो मी तितकं, जितकं मी एंजेल्सला रिक्वेस्ट करा, एंजेल्स प्लीज सांगा, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही शोधून काढा. आर्कएंजल चॅम्युअलला मी रिक्वेस्ट केली, आर्कएंजल चॅम्युअल ह्या प्रश्नाचं मला उत्तर शोधून पाहिजे, प्लीज फाइंड आउट आन्सर. मार्ग शोधून काढा या प्रश्नाचं, मी कसं करू काम. कारण की मी एकटा आहे, माझ्या मागे कोणीच नाही सध्या टीम म्हणून हँडल करासाठी. कसं कसं काम करणार आहे? पहिली कमीत कमी पहिली सुरुवात तरी मला करायचं आहे, तेच मी माझ्या टीमला हँडओव्हर करू शकतो. मेसेज टाकला, प्रश्न टाकला, तिकडून एनजेस, आता मी एनजेसच म्हणतो त्याला, एनजेस कडून आन्सर आला. अशा प्रकारे आणि आता हे मला दिसत आहे कसं, की आज जे मी करून राहिलो, वागून राहिलो, बोलून राहिलो ना, ते योगेश सर, दिनेश सर यांना माहित आहे. 4 महिन्या पहिले बोलत होतो, जे 4 महिन्या पहिले होत होतं ते त्याच्या अगोदर बोलत होतो. आता जे मी तुमच्यासोबत बोलत आहे ना, तुम्हाला 3 ते 4 महिन्यात एक्झॅक्टली तसाच कोर्स डिझाईन झालेला दिसून जाईल. म्हणजे ते एक्झॅक्टली रनिंग पोझिशन मध्ये आहे. इकडे निघाले शब्द, तिकडे ऍक्टिव्हिटी सुरू होऊन राहिली. 2-3 महिन्यात कोर्स पूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर मे बी आणखी कोणतं तरी विजन क्रिएट होईल, ऍक्टिव्हिटी होईल, नेक्स्ट मोमेंट मध्ये नेक्स्ट काहीतरी क्रिएट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आहे ना, लाईफ पूर्ण सध्या काय चालू आहे, एक्सपेरिमेंटल सुरू आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रिप्टिंग डिझाईन करून. आता जसं मी प्रणाली त्याचं उदाहरण दिलं होतं सगळ्यांना, आता त्या लेफ्ट होते झाल्या होत्या त्यावेळेस. म्हणजे कसं आहे, बाकीचे लोक ते आपापल्या लाईफमध्ये सेट आहे, पण त्यांच्या लाईफमध्ये एक न्यू ऑपॉर्च्युनिटी ओपन झाली. आता ते स्क्रिप्टिंग करू शकतात, की नेमकं मी आता काय करू. माझी लाईफ आजपासून 1 वर्षानंतर कशी असली पाहिजे, 2 वर्षानंतर कशी असली पाहिजे, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर कशी असली पाहिजे, मी काय काय काम करू, कसं कसं लिहू, सगळं जेव्हा ते लिहून काढणार नाही, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, आणि एकदम पिक्चरच्या स्टोरी सारखं, नंतर लक्षात येईल का जे ते लिहित आहे ना तेच ऍक्च्युअली घडत पण आहे लाईफ मध्ये. का? कारण की आपण त्याला रोज रोज वाचू, त्याला इमॅजिन करू की अच्छा असं करायचं, असं करायचं, काही चुकलं त्याला करेक्ट करू, त्यानुसार काही होत नाहीये तर त्याला जोर देऊ, आणि बघणार काही वर्षानंतर एक्झॅक्टली जे लिहून ठेवलं आहे ना तशीच लाईफ जगताना त्या दिसणार. 10-10 वर्षा पहिले जे काही लिहून ठेवलं ना ते आता घडताना दिसते. कारण की ते भले विचार होते, पण ते डिवाइन स्टोरी होती, आणि त्या स्टोरीनुसार मी वर्क करत आहे, है ना. रिलीज अँड डिटॅच, एक वेळा त्याच्या लिहिल्यानंतर त्याला डोक्यात फिरवायचं नाही आहे, लिहून बाजूला करून द्यायचं आहे. आपली नॉर्मल लाईफ जगायची आहे, आणि रोज दिवसातून कधी ना कधी, 15 दिवसातून, 8 दिवसातून त्याला रिवाइज करायचं आहे, रिवाइज करून पुन्हा सोडून द्यायचं आहे. सगळ्यात शेवटचं, सगळ्यात महत्वाचं ऍक्शन स्टेप, जे लिहिलं त्याच्यावर तुम्हाला ऍक्शन सुद्धा घ्यायची आहे. म्हणून मी काय म्हटलं, जर मी आज जे लिहिणार, आज जे आम्ही बोलू ते 3 महिन्यानंतर रेडी झालेलं राहील. म्हणजे विदाऊट ऍक्शन होणार आहे का नाही, तर ऍक्शन घ्यावी लागते. याच्यामध्ये एक सगळ्यात चांगला आणि सगळ्यात सुंदर अनुभव खूप लोकांना येऊन राहिला, तो आहे एंजेल लेटर रायटिंग. तुम्हाला काय पाहिजे, इन डिटेल मध्ये तुमचं प्रश्नाचं उत्तर, प्रश्न लिहा त्याच्यामध्ये. एंजेल्स, मला असा असा प्रकारचा त्रास आहे, असा शारीरिक, मानसिक, जो काही तुम्हाला त्रास होऊन राहिला ह्या या व्यक्तीकडून, ह्या परिस्थितीकडून, ह्या घटनेमधून, प्लीज एंजेल्स मला याच्यातून बाहेर काढा. मला हे प्रॉब्लेम नको आहे. हे झालं प्रॉब्लेमसाठी. चांगल्या गोष्टीसाठी एंजेल्स मला असं असं पाहिजे, नेमकं असंच पाहिजे, ह्याच कलरचा
ड्रेस पाहिजे, असं त्याच्यामध्ये प्रिंटिंग असली पाहिजे, असं 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 बिलकुल इन डिटेल लिहित चालले. आणि एनजीएसला लेटर तुम्ही देऊन दिला, एनजीएस त्याच्यामध्ये सगळं डिटेल मध्ये लिहिलेलं आहे, तू बघून घे आता काय करायचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घडणारी घटनेची स्क्रिप्टिंग एनजीएसला देऊन दिली. त्याला पॉवर देण्याचा आणि मॅनिफेस्ट करून घेण्याचं काम आता एनजीएस करतील. तर हा लेटर रायटिंग सुद्धा खूप छान आहे. लेटर टू द युनिवर्स, लेटर टू द गॉड, लेटर टू द एंजेल्स. जर्नलिंग आणि डायरी त्याच्यामध्येच आलं. रोज रोज त्याला लिहा, रिवाइज करा. ठीक आहे. आणि तेच गोष्ट की त्याला रिअलिस्टिक बनवा. जेवढं रिअल वाटेल तुम्हाला ऐकण्यासाठी, लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी, तुमचं माइंड त्याला एक्सेप्ट करेल. डे टू डे लाईफ स्टोरी सारखं लिहा. काम होते, जबरदस्त काम होते, है ना. तर स्क्रिप्ट रायटिंग हा एक खूप सुंदर भाग आहे, ज्याचं व्हिज्युअलायझेशन खूप स्ट्रॉंग असेल. आणि व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर ते माइंडमध्ये राहत नाही, कारण की दर दिवशी काहीतरी नवीन राहील. तर ती व्हिज्युअलायझेशन लिहून काढा. तुम्हाला लक्षात येईल खरंच सगळ्या गोष्टी ऍज इट इज मॅनिफेस्ट होणं सुरू होऊन जाईल ना. याला स्क्रिप्टिंग म्हणतात ना, स्क्रिप्ट रायटिंग असं म्हटलं जाते. दिस इज वन ऑफ द बेस्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक व्हेन वी वॉन्ट स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस और स्टेप बाय स्टेप प्रोसेस इन अवर लाईफ. ओके. तर आय होप स्क्रिप्टिंग हा विषय समजला असेल. आणि स्क्रिप्टिंग करण्यासाठी भले तुम्ही रेडी नसाल, काही प्रॉब्लेम नाही, पण हे करण्याचा प्रयत्न जरूर करा. रफ मध्ये लिहा, चुकते तर चुकू द्या, पण तुम्हाला कळेल तरी की एक्झॅक्टली माझ्या जीवनाचं. जसं आता इथे मोरे सर बसले आहे. आता एक मोरे सरांचं आज जर त्यांना म्हटलं मोरे सर तुम्हाला काय पाहिजे लाईफ मध्ये, त्यांच्या माइंड मध्ये आहे ना पुढच्या 10 वर्षाचे प्रॉब्लेम पूर्ण रेडी आहे. मी प्रॉब्लेम म्हणत आहे बरं, सोल्युशन नाही, प्रॉब्लेम. का प्रॉब्लेम? की 10 वर्षानंतर मे बी रिटायरमेंट येऊ शकते. घर नाही आहे, 10 वर्षात मी घर कसं बनवू, माझी प्रॉपर्टी नाही, प्रॉपर्टी कशी क्रिएट करू. मे बी मुलं आहे, त्यांचं एज्युकेशन एक 10 वर्षानंतर हायस्कूलवर येईल, किंवा लग्न करायचं टेन्शन येईल. वय वाढत जाईल तर ओल्ड एज सिक्युरिटीचं टेन्शन येणार. हेल्थ कसं आहे, सेव्हिंग्स काहीच नाही, सेव्हिंग केली तर कशी होईल. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर आजपासून 10 वर्षानंतर पूर्ण डाटा रेडी आहे त्यांच्याजवळ त्यांच्या प्रॉब्लेमसाठी. पण आज जर मी त्यांना असं विचारलं की मोरे सर 10 वर्षानंतर तुमचं जीवन कसं असायला पाहिजे, ते एकदम माइंड शॉक होऊन जाईल. कसं म्हणजे काय समजू मी आता. समोर तर फ्रंट मध्ये प्रॉब्लेम दिसून राहिले आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे एवढं समजणार. घर नाही आहे, घर पाहिजे. पैसा नाही आहे, पैसा पाहिजे. हेल्थ चांगली असली पाहिजे, सिक्युरिटी असली पाहिजे. पण मी जर विचारलं इन डिटेल काय सांगतात, इन डिटेल मी काहीच सांगू शकत नाही. ह्या प्रोसेसला व्हिज्युअलाइज करणेच तर आपल्याला कळलं नाही आजपर्यंत. ही चिंताच नाही करणे की माझ्या लेकराचं कसं होईल, फक्त लिहून टाकणे असं होईल. आणि तुम्ही बघाल तर जे तुम्ही लिहिलं त्याला युनिव्हर्स रिस्पेक्ट करत आहे आणि त्याच्या अनुसार घटना घडून राहिल्या. त्याच्या अनुसार तुम्हाला म्हणजे सपोर्ट मिळत आहे, एनर्जी मिळत आहे. कसं होईल, काय होईल, कोण करण, मी पैसा कुठून आणन, काय होईल, हा विचार करत बसलं तर मॅनिफेस्टेशन कधीच होत नाही. आपला एक वर्ड काय आहे, नो लॉजिक ओनली मॅजिक. मॅजिक वर जर फोकस करायचा तर लॉजिक सोडा लागत. आणि मॅजिक वर फोकस करण्यासाठी इमॅजिनरी असणं आवश्यक आहे. कल्पनाशक्ती खूप चांगली असली पाहिजे. आणि त्या कल्पनाशक्तीला तुम्ही एक दिवस उतरवून काढा, स्टेप बाय स्टेप. ह्या वर्षी मी इतकं इन्व्हेस्टमेंट करणार, ह्या वर्षी मी असं करणार, याचे रिटर्न्स मधून मी असं करणार, याच्यामधून मी असं करणार. आजपासून प्लॅनिंग केली, ह्या वे मध्ये
अनादर अर्निंग सोर्सच्या द्वारे, तर मी 10 वर्षांमध्ये एक सुंदर घर बांधू शकतो. प्रोसेस ते लिहून काढणे. आज माझा मुलगा मुलगी ह्या वर्षाची ह्या वयात आहे, ह्या वर्गात आहे, 10 वर्षानंतर त्याचं लाईफ कसं असलं पाहिजे, तुम्ही ते लिहून काढलं आणि तुम्ही बघा, खरोखर तुम्हाला तसे रस्ते सापडत जाईल की त्यांची लाईफ त्या लेवलवर नेण्यासाठी नेचर तुम्हाला मदत करेल. पण माइंड मध्ये जर तुम्ही ठेवाल तर कधी कोणती निगेटिव्ह घटना होईल, कधी काही नकारात्मकता होईल, ती माइंड मधून निघून जाईल. अशा प्रकारचं तुम्ही स्क्रिप्टिंग केली आणि त्याला व्हिज्युअलाइज करत गेले, तुम्हाला दिसेल का अरे आपल्याच जीवनाचं पिक्चर आपण बघत आहोत. आणि स्क्रिप्टिंग खरंच काम करते. तुम्ही मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये ह्या लेवलला उतरा किंवा नका उतरू, पण कमीत कमी स्क्रिप्टिंग एक फन एन्जॉयमेंट म्हणून तरी करा. आणि स्वतःच्याच माइंडची कॅपॅसिटी बघा, स्वतःसाठी तुम्ही स्वतः किती चांगलं लिहू शकता, ते सुद्धा रिअलिस्टिक. असे नाही का बस धरला लिहायचा आहे म्हटलं बिलकुल मैं दिन का 1 करोड़ कमा रहा हूँ, इतना पैसा उडा रहा हूँ, मेरा एक शूज 2.5 लाख का, मेरा एक पॅन्ट, हे असं नाही. हे असं अनरिअलिस्टिक गोष्टी नाही करायच्या त्याच्यात. आपण रिअलिस्टिक स्टेप बाय स्टेप प्रोसेस मध्ये तुम्ही पोहोचा 1 करोडवर, काही प्रॉब्लेम नाही. पण ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस पण वाचताना असं वाटलं पाहिजे की अच्छा 10 वर्षानंतर हा माणूस 1 करोडवर पोहोचला, 10 दिवसात पोहोचला, असं नाही झालं पाहिजे. रिअल वाटलं पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही त्याला लिहून काढा, ऍज अ फन लिहून काढा. पण याच्यातून काय होईल माहिती आहे का, नेमकं तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रती किती चांगला विचार करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही आणखी किती अलग अलग मार्ग त्याच्यामध्ये इनबिल्ड करू शकता की अच्छा याच्यातूनही माझ्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं होऊ शकते. लेट्स ट्राय. कोण ट्राय करणार, तो युनिव्हर्स ट्राय करत बसा. तुम्ही उतरवा तर खरं पहिले सगळ्या चांगल्या गोष्टी जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चांगलं करायचं आहे. मे बी प्रॉब्लेमचं ऍज अ सोल्युशन म्हणूनच तुम्ही लिहा, पण अशा प्रकारे लिहा की ते रिअल इन प्रेझेंट मोमेंट वाटलं पाहिजे. जसं मी मागे महालक्ष्मी साधनेमध्ये मी हमेशा एक ती स्टोरी सांगतो एका लंगड्या पोरीची. ती सुंदर स्क्रिप्ट रायटिंग आहे. सुरुवातीला काय असते, ती एका भिकारी रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांची म्हणजे त्यांची मुलगी असते. यंग एज मध्ये आलेली आहे, वयात आलेली पोरगी आहे. पूर्ण फॅमिली मिळून रस्त्यावर काय करत आहे, भीक मागत आहे. भीक मागता मागता एक दिवस ऍक्सिडेंट झाला. आई बाबा ऑन द स्पॉट मरण पावले आणि पोरीचे पाय तुटले. सगळ्यांनी मिळून त्याला दवाखान्यात नेऊन टाकलं. जनरल हॉस्पिटलमध्ये त्याचं ट्रीटमेंट झालं. पाय ठीक झाले. पाय ठीक झाले म्हणजे पायच नाही आहे असं समजू आपण. आणि त्या पोरीला पुन्हा जिथे तिथे ऍक्सिडेंट झाला त्याच राहत्या ठिकाणी तिला आणून सोडून दिलं. आता यंग एज मध्ये आलेली पोरगी, वयात आलेली पोरगी आहे. आई बाबा मरण पावले, डिसेबल झाली म्हणजे ती काही करू पण शकत नाही, आता स्वतःचा बचाव पण करू शकत नाही. आणि दया दाखवणारे लोक तिच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. दया दाखवताना काही अशीही लोक जे अमानवीय वृत्ती ज्यांची आहे तेही लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊन राहिले आणि तिचा शारीरिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. काहीतरी तरी आजूबाजूचे लोक तिचं प्रोटेक्शन करताय, पण तिच्या मनामध्ये एक निर्धार तिने करून टाकला की असं जीवन जगल्यापेक्षा मी मेलेली बरी. आणि तिने अन्न पाण्याचा त्याग करून दिला. जेवण करत नाही, पाणी ग्रहण करत नाही. ते पोरगी मरण्यावर टेकली, बिलकुल मरतेरेच. अशा कंडिशन मध्ये त्याच्या रोडवरून कोणीतरी एक साधू महाराज आणि एक व्यक्ती चालत गेला आणि ट्रॅफिक सिग्नलवर ते थांबले. तिथेच ती पोरगी पडून होती आणि त्यांनी त्या दोघांचं संभाषण ऐकलं. तो पोरगा म्हणत आहे की महाराज मी त्रस्त झालो जीवनाला, मी मरून जाण्याचा विचार करत आहो, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणताय तुला मरायचंच आहे ना, तू एक काम कर, हे भगवत नाम स्मरण करत करत तू मरून जाय.
बघू तर खरं काय होते. मराचं तसंही आहेच. तर कोरा कोरा मेल्यापेक्षा देवाचं नाव घेत मर. सिग्नल सुटलं, ते लोक समोर निघून गेले. पण पोरीने ते वाक्य ऐकलं, कारण की तिने मराचा विचार केलाच होता पक्का. मग ते म्हणते का, अरे जर मराठच आहे तर मग देवाचं नाव घेऊन मरू ना आपण. नाम मंत्र तर गुरुनं देऊनच दिला होता त्या पोराला. तोच मंत्र तिच्या कानात पडला तर ते म्हणलं ठीक आहे, मंत्रही भेटून गेलाय. करू तर काही शकत नाही पडल्या पडल्या. ठीक आहे, मंत्र जप सुरू करून देतो. अन्न पाण्याचा त्याग केलाच होता, मंत्र जप सुरू करून दिला. दिवस रात्र पोरगी मंत्र जप करत आहे आणि मराची वाट बघत आहे. एक दिवस खरंच इतकी ती खतम झाली ती पोरगी, की बस तिचे प्राण शरीरातून निघाले. पण निघाले तर काय झालं, ती सरळ ज्या भगवंताचं नाम स्मरण करत होती त्याच्याच सोबत त्या लाईट मध्ये चालली गेली. तिथे माहित पडलं की तुझा मरणाचा टाइम आलाच होता, पण तू भगवत भक्ती एवढी जबरदस्त केली की अन्न पाण्याचा त्याग करून एकाच ठिकाणी बसून, म्हणजे तू कठोर तपाचे सगळे नियम पूर्ण केले. तुझं पुण्य एवढं वाढलंय, तुला काय पाहिजे सांग आता. जे जुने लोक आहेत त्यांना सोडून काही नवीन लोक आहेत, त्यांनी सांगा. पोरीचे पाय तुटलेले आहे, ती रस्त्यावरची भिकारी गरीब पोरगी, आई बाबा मरण पावले. अशा सिच्युएशन मध्ये देवाच्या समोर उभी राहून देव म्हणते की तुझी भक्ती एवढी जबरदस्त झाली, तुझं मरण तर कॅन्सल झालं, पण तुला पाहिजे काय त्याचा आशीर्वाद घेण्याचा पण तुझ्याकडे चान्स आहे. जे नवीन लोक आहेत प्लीज सांगा, भले आजचा क्लास थोडासा 10 मिनिट लेट होईल, पण प्लीज सांगा की त्या पोरीनं काय मागितलं पाहिजे. जुने लोकांना का बोलू, नवीन लोकांनी सांगा. मोरे सर, काय काय मागणार ती पोरगी जिचे पाय तुटलेले आहे, जी मरणावर टेकलेली आहे, शरीर खराब झालं आहे, जिचे आई बाबा मरण पावले आहे, आणि जे गरीब आहे रस्त्यावर भीक मागते. देवाने ऑपॉर्च्युनिटी दिली, तू माग, तुला काय पाहिजे ते देऊन देईल. काय मागणार ते सांगा सर. मोरे सर बोला. ब्लेसिंग सर, बाकी काय दुसरं? काय? ब्लेसिंग ब्लेसिंग. आता ब्लेसिंग मध्येच काय पाहिजे तिला? सर तिचं आत्मबळ वाढू दे, की जेणेकरून ती चांगल्या कर्माकडे हे बरं ठीक होईल आहे, असं. आत्मबळ मागणार. हा. मोरे सर काय मागणार सांगा. त्याला सपोर्टची गरज राहील ना सर, बाकी काय? बघा, मी 4 पॉईंट तुम्हाला सांगितले. पोरीची तब्येत खराब आहे, तिचे पाय नाही हा, आहे, तिचे आई बाबा हा. मरण पावले आहे, आणि ती भिकारी आहे. 4 सिच्युएशन तर तिच्या समोरच आहे. आणि चान्स मिळालाय, देव म्हणते तुला काय पाहिजे मागून घे, तुला तथास्तू आहे. तर काय मागणार ती पोरगी? तिच्या जागेवर तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, काय मागितलं असतं तुम्ही. त्याचे जे 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 लाईफ आहे तिचं नाही का? वाटतंय ना. हा, लाईफ, बोला ना तिचं सर, लाईफ बोला ना. जे आहे ते लाईफ प्रोग्रेस कसं करता येईल ते माहिती नाही. आहे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट कशी करता येईल ते ती मागेन, ते बाकी काय दुसरं? हो ना सर, आपण देवासमोर उभे आहे, तर देवाला काहीतरी क्लिअर तर सांगा लागेल ना. हो, बरोबर आहे. देवही म्हणा ना, लाईफ म्हणजे काय, तू ते तर सांग म्हणा. लाईफ म्हणजे काय, कोणती लाईफ पाहिजे तुला सांग. हो. पहिले तर भिकाऱ्याची लाईफ जगून राहिली, नेमकी लाईफ कोणती पाहिजे? आहे त्याच्यामध्ये थोडी इम्प्रुव्हमेंट पाहिजे, बाकी काय दुसरं? बरं बाने मॅडम, हा, काय भिकारीची लाईफ मध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे? नाही नाही, त्याची जी स्टेज आहे, स्टेज बदलून पाहिजे ना तिला. मग तो काय पाहिजे तेच तर म्हणत आहो सर. धन लागणार, दुसरं काय लागणार आहे? विल पॉवर पाहिजे जगण्याविषयी, पॉझिटिव्ह अटिट्यूड पाहिजे, दुसरं काय लागणार?
हम्म. माझा आवाज येऊन राहिला का नाही? का अटकून राहिलाय? इंटरनेट कनेक्शन अटकत आहे का? नाही येत आहे ना सर. ओके, प्रणाली ताई तुम्ही सांगा, काय मागणार ती पोरगी? सर मधात थोडं मिस झालं होतं. हॅलो. काय मागणार? मधात थोडं मिस झालं होतं. थोडं मला कंडिशन सांगा ना. कंडिशन ही आहे, एक मुलगी आहे जिचे पाय तुटलेले आहे, शरीर पूर्ण मरण्यावर टेकलेलं आहे, आई बाबा अगोदरच मरण पावले आणि हम्म. ती जन्मजात भिकारी म्हणून तिने जन्म घेतलाय, ती भिकारी आहे. हम्म. मेल्यानंतर ती देवासमोर गेली आहे, भगवत भक्ती खूप केली, देवासमोर पोहोचली, देव म्हणत आहे तुझं मरण टळलं, पण एक आशीर्वाद पण प्राप्त करण्याची संधी आहे, तुला तुझी लाईफ बदलण्याची एक संधी देतो, काय आशीर्वाद पाहिजे मागून घे. काय मागणार ती मुलगी? माझ्या मते ऑलरेडी तिने लेसन म्हणजे तिने जे काही हर्डल्स किंवा जे काही दुःख सहन केलं आहे त्याच्यातून तर तिला फार असं म्हणजे जे काही आहे फार लेसन्स म्हणजे लेसनला मराठीत काय म्हणते शिकवण मिळाली असेल तर अनुभव, ती तिचे जे शिक्षा. अपेक्षा आहे, अनुभव, तर तिची अपेक्षा जेव्हा विश तिच्याकडे ती येणार तेव्हा तिला तेवढं एक्सपेक्टेशनच नाही राहणार. कारण की एक तर कोणासाठी मागणार किंवा काय असं थोडं ती एक तर मोक्ष मागेल. मी तुम्हाला म्हणतो, तुमचे पाय तुटले आहे, तुम्ही मरण्याच्या कंडिशनवर टेकले आहे, हम्म. तुमचे आई बाबा नाही आहे, तुम्ही भिकारी आहे, हम्म. देव म्हणत आहे की तुला चान्स देतो, तुला काय पाहिजे मागून घे स्वतःचं लाईफ सुधारण्यासाठी. तुम्ही काय मागाल सांगा? तिथे एक्सपेक्टेशनचा विषयच कुठे आला? देवच समोर उभा आहे ना. हम्म. सर चांगल्या लोकांची संगत लागू देत आणि थांबा थांबा मला थांबा, एक मिनिट थांबा. साधना दे, थांबा थांबा. हा ठीक. प्रणाली ताई बोला. ते पैसा वगैरे असं तर काही मागणार नाही, मटेरियलिस्टिक थिंग जे काही आहे, पण एक तर असा आशीर्वाद दे काहून? म्हणेल की जेणेकरून कारण तिचे जे अनुभव आहे ते मला सांगा, जो व्यक्ती भुका आहे, ज्या व्यक्तीला खूप भूक लागली आहे, अति भूक लागली आहे, भुकेच्या पोटी तो मरून राहिला, त्याला जर तुम्ही आशीर्वाद पण देताय की जर तुला तिला काय पाहिजे माग, तो देव काय मागणार सगळ्यात पहिले? पैसा वगैरेच मागेल की माझे पाय बरे करून दे किंवा पैसा मागेल किंवा अरे मेनली भूक लागली आहे, काय मागल? जेवण 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 ऑब्विसली म्हणजे असं काही मागेल की जेवण त्या करासाठी पैशाने पैसा जेवण मागून तो मिळेल. विषय अलग आहे. हा हा. पण पैसे ती कमवणं हे ते- एका पण मागणार ना, दिवसासाठी नाही तुम्ही तेच मागणार विचारत सर. आहे. एका दिवसासाठी नाही मागणार ती की म्हणजे माझं डेलीचं कमवण्याचं किंवा बळ. काय. इथे आहे ना, आपल्याला लॉजिक नाही लावायचे जास्त. हम्म. मी काय बोलून राहिलो, मी तुमच्या सगळ्यांना स्क्रिप्ट रायटिंग करणे शिकवत आहोत. एवढे जर लॉजिक लावत बसले ना, तर एक लाईन पण आपण लिहू शकणार नाही. हो ऍक्च्युली होत नाहीये सर. मी चालू आपली केलंय. स्टोरी नाहीये, कोणाची तरी दुसऱ्याची स्टोरी आहे, त्याचं जर आपण इमॅजिन करू शकत नाही, तर स्वतःच्या लाईफसाठी कसं इमॅजिन करू सांगा? सर मी बोलू? हा क्लास, आजचं मेडिटेशन नाही केलं ना ते चालते, पण हा टॉपिक कव्हर करणं आता आवश्यक वाटून राहिला मला. सर मी येस सर. बोलू का? आपण काय बोलून राहिलो, मुद्दा काय आहे आपला? स्क्रिप्ट रायटिंग. स्क्रिप्ट रायटिंगला मी काय सांगत आहे, जे आपण व्हिज्युअलाइज करू शकतो त्याला स्वतःसाठी वर्तमान स्थितीमध्ये मला माझं जीवन पुढच्या 10 वर्षात कसं असलं पाहिजे. तर त्या क्षणी जेव्हा आज तिला तुमच्या देव समोर देव विचारेल उभा ना. झाला, म्हटलं प्रणाली तू एक नंबरचा अभ्यास करून राहिली आहे, तू ज्या फील्डमध्ये उतरली त्या फील्डमध्ये तू लोकांचं खूप भलं करू शकतं, मला तुझ्यात पोटेन्शियल दिसत आहे, सांग तुला काय पाहिजे. तुम्ही काय म्हणणार? आता मला होप नाही राहिली, नाही आय एम नाही मी होपलेस, म्हणून मागेल. मी हा अभ्यास स्वीकार केला, नाही मला माझ्या नाही जीवनामध्ये आता काही इंटरेस्ट नाही राहिला. बिलकुल नाही. तर त्या स्टोरीच्या माझी जागेवर तर स्वतःला लिस्ट. बसवायचं आहे ना आपल्याला, की मला काय पाहिजे. पण तो पिक्चर क्लिअर करण्यासाठी मी ही स्टोरी सांगत आहे, की नेमकं इंद्रासनचं निद्रासन कसं झालं कुंभकर्णाचं.
हम्म 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 तिकडे जाऊन राहिलो आपण, है ना? हम्म. ठीक आहे, तुम्ही थोडस विचार करा. आपण ज्यांनी स्टोरी पूर्ण ऐकली त्यांना एक वेळा. हा, वैशाली ताई बोला. सर म्हणजे ती असं म्हणेल की मी एवढ्या त्रासातनं गेले की मग मला अशी ताकद दे देवा की मी हम्म, मी तो त्रास काढू शकेल, मी त्या त्रासातनं निघेल आणि मी ज्या त्रासातनं गेलीये तसाच त्रास जो जो माझ्या जागेवर जो असेल हम्म. त्याला मी शिकवू शकेल, सांगू शकेल आणि त्याचंही आयुष्य बदलू शकेल. अशी ताकद दे, मला दूरदृष्टी दे की माझ्यासोबत मी बाकीच्यांचंही आयुष्य मी बदलू शकेल की जो त्याच त्रासातनं जातोय असं. कारण की मी तो अनुभवलाय म्हणून मग बरं, ठीक आहे. मी जास्त पण याच्यामध्ये हा. तिची विश कुठं क्लिअर झाली? सर मग तिला तिचं आत्मबळ वाढेल आणि ती सुखी म्हणजे ती समाधानी तर असेल ना कुठेतरी. म्हणजे तिची बरं, ठीक इच्छा आहे. आहे की मी दुसऱ्यांना हा ठीक आहे, हा हे तर आत्मबळमध्ये झालं सगळं. समजा आपण शक्तीच हो मागितली हो ना शेवटी. बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे. साधना ताई सांगा, तुम्ही काय म्हणत होते, बोला. सर म्हणजे तिचं म्हणणं असं राहील की म्हणजे जसं आता आपण आहे किंवा मला असं जगण्यासाठी काहीतरी असं दे की मी चांगलं जीवन जगू शकेन असं. अं, तसं माझा साधा प्रश्न काय आहे, मला भूक लागली, मला समोर माणूस उभा आहे, तो म्हणतो तुला हो काय पण पाहिजे सांग, मी काय देवा बघत, देवा मला असं देवाला काहीतरी म्हणत आहे दे, ना. असं म्हणून काय? हा, असं काहीतरी म्हणजे हातपाय माझे चांगले व्यवस्थित कर आणि मला जीवन जगायसाठी म्हणजे जे काही आपण अन्न वस्त्र निवारा आहे जे काही लागते आपल्याला त्याच्यासाठी शक्ती दे किंवा ते जगण्याची बळ दे बरं, असं ठीक म्हणू आहे. शकतो ना. ओके ओके ओके, समजलं हम्म, समजलं, कळलं कळलं. मला हम्म, सांगा, हम्म. याच्यामध्ये तुम्हाला पिक्चरची स्टोरी रंगवायची आहे. आता काय पिक्चरची स्टोरी निघून राहिली याच्यामध्ये? आता एकटा पण एकदम पैसे तर मागणार नाही, पैसे घेऊन ती काही करणार नाही जोपर्यंत हातपाय चांगले नाही राहणार. तर पैसे घेऊन पण काय करू शकते ती. मी काय म्हणत आहे, तुम्ही जे हम्म, मागितलं त्याच्यामधून एक पिक्चरची स्टोरी रंगवा. हम्म. आता काय मागितलं सोडा, मागून घेतलं तुम्ही, आता झाला, विषय संपला. मागितलं, जे मागितलं ते हम्म. भेटलं. आता पिक्चरची स्टोरी रंगवा. आता रंगत आहे का तुम्ही स्टोरी? सांगून द्या सर. हा, नाही 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 रंगू शकत. मी तर सांगणार आहे, मी सांगासाठीच बसलो. हा, प्रतिभा मॅडम तुम्ही आहे का लाईव्ह? सीमाताई? आहे सर, पण मला ते मी हा, ऐकले नाही पूर्ण स्टोरी, प्रतिभा त्याच्यामुळे मॅडम बोला. मला काही नाही झालं. हा. बरं, ठीक आहे, ओके, ठीक आहे. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे. सीमाताई तुम्ही बोला. ठीक आहे, असू द्या, मीच सांगतो. हा, प्रणाली ते काही आन्सर आलं? हो, तिचं जे एक लिस्ट तिला बोला. लवकर इमॅजिन होईल, कारण की ती एकदम लवकर इंट्युशन जागा होईल, देव आलाय बा, लॉटरी लागल्यासारखं. तर तिचं जे फर्स्ट प्रिफरन्स असेल हं. ते नाही बा. तिची जे असं एक विजन बोर्ड तर कुठेतरी राहतेच सगळ्यांचा, की काश मेरे को ये मिल जाता तो क्या. तर त्याच्यातलं जी हं. पहिली गोष्ट असेल, जसं तिला चान्स भेटला ते हा. म्हणेन की नाही. मग त्याच्यात असं असेल की पैसा, तर ते पैसा पहिले मागेल. मग कसं करायचं काय करायचं ते तिचं तिला माहित राहणार ना. काय आहे जे काय आहे, खायचं कसं अवेलेबल करायचं किंवा ते बरं. ते पहिले डायरेक्ट ते मागेन की मला हे पाहिजे. ते मोक्ष विक्ष तर बिलकुल येणार नाही, कारण तिचं डिझायर राहणारच. मला असं वाटते जगण्याची इच्छा वगैरे तर राहणारच, ते मोक्ष वगैरे त्याच्यात येणार नाही. हे बरोबर आहे. पण जिचं तिला सर्वात जास्त भूक आहे ज्या डेझायरची, मग जर तो पैसा असेल तर ते पैसा मागेन त्या क्षणी, ते ती पहिले मागेन असं माझ्या बरं, मते. चालेल. ओके, एवढंच कळलं. आता याच्यामध्ये स्क्रिप्ट कशी रेडी होईल आता बघू. त्याच्यामध्ये तर स्टोरी असं सांगते बघा, मी असं नाही म्हणत मी हुशार आहे, मी ऐकलीच आहे म्हणून तेच सांगून राहिलो.
पण हे कन्सेप्ट ओपन करणारी आहे म्हणून. आता तुम्ही मलाही प्रश्न विचारला असेल, मी असे आडवे तेडवे उत्तर दिले असते. स्टोरी काय म्हणते, की देवाला काय मागितलं, देवा, फक्त हा एक पॉईंट मला प्रणालीचा आवडला, की सध्या ते अशा अवस्थेमध्ये आहे की ते भिकारी आहे, ते पूर्ण एका एका गोष्टीसाठी त्रासलेली आहे है ना. तर ते पहिले तर ते मटेरियलिस्टिक गोलमध्येच आपल्या लाईफमध्ये जी गोष्ट तिला मिळत नाही तीच गोष्ट प्राप्त करायचा प्रयत्न करेल है ना. हा एक पहिला मुद्दा आहे. आपण ह्याच पॉइंटला धरून आता स्क्रिप्ट समोर घेऊन चालू. स्क्रिप्ट काय म्हणते, तिने मागितलं, देवा मला मला नाही, ते म्हणतात देवा मला असा आशीर्वाद दे, मी माझ्या नातू पंतू सोबत, पंतू सोबत एका मोठ्या गार्डन मध्ये खेळत आहे आणि मी त्याच्या मागे धावत आहे आणि सगळे मुलं असे माझ्या सोबत सोबत खेळत आहे. धावत असताना दुरून माझी नजर माझ्या घरावर पडत आहे आणि मी बघत आहे एक मोठा बंगला माझ्या समोर आहे. बंगल्याच्या एका बाजूला एक छान स्विमिंग पूल आहे आणि दुसऱ्या बाजूला गाडीचं गॅरेज आहे. आणि आम्ही धावत आहे धावता धावता मी बघत आहे आमची पूर्ण फॅमिली त्या गाडीला टेका देऊन अशी एकसारखी उभे आहे. सगळेजण खूप आनंदी आहे, सगळेजण खूप स्वस्थ आहे आणि शांत मनाने ते मला आणि नातू पंतूंना खेळताना बघत आहे. बस देवा मला एवढं देऊन दे. देव म्हणत आहे तथास्तु. तिने काय मागितलं बघा आता, तिने मागितलं पंतू. आज यंग एज मधली मुलगी आहे, ठीक आहे. आपण 20 वर्ष पकडून चाला, 18 वर्ष पकडून चाला. आता 18-20 वर्षाची मुलगी पंतू सोबत खेळत आहे. नाही कमीत कमी तर 80 वर्षाच्या दरम्यान पोहोचायला असली पाहिजे. म्हणजे तिचं लग्न होईल, तिच्या मुलांचं लग्न होईल, मग तिच्या नातूचं लग्न होईल आणि पंतू सोबत खेळत आहे म्हणजे पंतू पण 8 ते 10 वर्षाचा असला पाहिजे. तर कमीत कमी ती बाई आता कुठपर्यंत पोहोचलेली, 80 वर्षाच्या आयुष्यापर्यंत पोहोचलेली आहे. ती धावत आहे, जी लंगडी आहे ती धावत आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ती हेल्दी आहे आणि प्लस तिचे पाय पण चांगले आहे. एक तिने लॉंग लाईफ मागितली, दुसरी तिने हेल्थ मागितली. ते म्हणत आहे धावता धावता मी धावत कुठे आहे बघा, एका मोठ्या गार्डन मध्ये, आणि मी पलटून बघताना मला माझा मोठा बंगला दिसत आहे, स्विमिंग पूल आणि गाडीचं गॅरेज. आता नाही नाही म्हणता म्हणता हा 8-10 हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त मोठा बंगला आहे. म्हणजे आणि खूप मोठी फॅमिली, पंतू सोबत खेळत आहे म्हणजे फॅमिली पण खूप मोठी असायला पाहिजे. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहत आहे म्हणजे बंगलाही विशाल अवाढव्य असेल. तर बिना पैशाचा बंगला येऊ शकते का? नाही, म्हणजे पैसा पण मॅनिफेस्ट झाला. होल फॅमिली सोबत आहे म्हणजे रिलेशनशिप आणि फॅमिली पण काय झाली, मॅनिफेस्ट झाली. फॅमिली सुखी आहे, हेल्दी आहे आणि आनंदी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा डिफॉल्ट सध्या नाही. पण पैसा कमवण्यासाठी पैसा येण्याचा रस्ता पण तर असला पाहिजे ना. आता इथे स्टोरी थोडीशी शिफ्ट होते. बरं, दुसरी गोष्ट,
तिचे नातू पंतू झाले म्हणजे तिचं लग्न पण झालंय, म्हणजे तिने लग्न पण मॅनिफेस्ट केलं. एका लग्या पोरीने, भिकाऱ्या पोरीने लग्न पण मॅनिफेस्ट केलं. स्टोरी हे म्हणत आहे की ती मुलगी जी मरणाच्या अवस्थेत पोहोचली ती दवाखान्यात गेली. तिथे एक नवीन डॉक्टर अपॉइंट झाला, ज्याचा हा संकल्प होता की मी लग्न करणार तर अशा मुलीसोबत करणार जी कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेली आहे लाईफ मध्ये, तिची लाईफ मी क्रिएट करून देईल. हा त्या पोराचा संकल्प. तो त्या हॉस्पिटलमध्ये आला, ही मुलगी तिथे आली, त्याची बॅक स्टोरी त्याला माहित पडली का काही हे अशी अशी मुलगी आहे, भीक मागते, असं करते, ऍक्सिडेंट झाला, आई बाबा मरण पावले, तिचे हे पाय कटले, तिला कोणी जीव खाऊ घातलं नसेल म्हणून हे असा मरणासन्न अवस्थेमध्ये इथे पुन्हा वापस आली. ते म्हणलं ओके, आय गेट माय लाईफ पर्पज, समोरच पडलाय, ह्या पोरीचं जीवन आपण सुधारवणे आहे. स्वतः मेहनत करते, तिला रिकव्हरी करून देते, तिला प्रोस्थेटिक लेग लावून देते. तिला म्हणताय की तू कुठे जाशील, ते म्हणते सर मी कुठे जाऊ, ते कुठेच नको जाऊ, तू इथेच राहा हॉस्पिटलमध्ये आणि नर्सिंगचा कोर्स कर, सुरू कर, मी तुला पैसे देतो. येस सर, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही मला जीवन दिलं, मी शिकणं सुरू करतो. ती पोरगी शिकता शिकता नर्स बनली, त्याच दवाखान्यामध्ये राहू लागली. आणि याचा काय होता की मी एखाद्या मुलीचा उद्धार करेल आणि अशाच एखाद्या होतकरू मुलीसोबत मी लग्न करेल, जेणेकरून तिचं जीवन सुधारलं पाहिजे. आता त्याच्या नजरेमध्ये इच्छेपेक्षा चांगली मुलगी दिसून नाही राहिली कोणती. तो म्हणता की प्लीज मॅरी मी. डॉक्टरच बोलत आहे ते काय नाही म्हणणार आहे. ओके, लग्न झालं. डॉक्टर सोबत राहत आहे, डॉक्टर त्या लेवलचा एक्सपर्ट होत गेला हळूहळू कालांतराने. ख्याती झाली, स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलचं अख्खं नियोजन ही नर्स सांभाळत आहे. हळूहळू पैसा येणं सुरू झाला, लग्न झालं, नॅचरली बेबी येणं सुरू झाले. इतका ग्रोथ झाला, बंगला पण मॅनिफेस्ट झाला, कार पण मॅनिफेस्ट झाली, मोठा परिवार सुद्धा मॅनिफेस्ट झाला. तिने खूप मोठं चित्र रंगवलं का, एका एका गोष्टीसाठी हजार हजार अफर्मेशन केले का, पैशासाठी अलग, लाईफ साठी अलग, रिलेशनशिप साठी अलग, स्पिरिच्युअलिटी साठी अलग, हेल्थ साठी अलग, बंगल्यासाठी अलग, नातूपंतूसाठी अलग. सिंगल लाईन मध्ये तिने असं काही मागितलं ज्याच्यामध्ये सगळं मॅनिफेस्ट झालं. तर आता इथे जीवनामध्ये आपल्याला जेव्हा असा चान्स मिळत आहे, सोचो तुम्हें क्या चाहिए. अरे आपल्यालाच आपलाच विचार करायचा आहे ना. मग किंतु परंतु लॉजिक लावून काय अर्थ आहे. मी पैसा प्राप्त करणार तर मग काय होणार, मग माझं तर आता मोक्षाचा इश्यूज नाही आहे, मग मला तर लाईफ मध्ये काही काही मला काही आता रिलेशनशिप बद्दल काही इच्छाच नाही राहिली, की मला आता जगाची सेवाच करायची आहे, तर स्वतःची लाईफ जगून मला काही अर्थ नाही. म्हणजे इथे ह्या लॉजिकचा विषय आलाच कुठून. सिंपल विषय चालू आहे, व्हॉट यू वॉन्ट व्हॉट यू गेट. तुम्ही काय मागता तेच तुम्ही घेता. मागणं शिकलो नाही तर घेणं कसं शिकू. इथे वारंवार ह्या शब्दावर जोर का बरं देत आहे मी, स्क्रिप्ट रायटिंगवर जोर नाही देत आहे. मी म्हणत आहे की कमीत कमी स्वतःच्या लाईफसाठी स्वतःचे विचार तरी क्लिअर असले पाहिजे. भलेही तुम्ही खूप मोठे विचार नका करू, पण कमीत कमी सुरुवात तर करा. आणि अशा प्रकारे सुरुवात करा की खरोखर आज रात्री माझ्यासमोर एंजेल्स उभी झाली, आज रात्री माझ्यासमोर देव उभा झालाय, म्हटलं की ठीक आहे तुमच्या आजपासून कर्म बदलले, तर सांग तुला काय पाहिजे. तुम्ही म्हणा पैसा पाहिजे, ओके पैसा पाहिजे, मग तो हेल्थ नाही देणार, वेल्थ नाही देणार, बाकी काहीच देणार नाही. माहित पडलं कॉन्शियस मॅनिफेस्टेशनचा अभ्यास केलाच नाही म्हणून इंद्रासनच्या नागावर निद्रासन मागून घेतलं. कॉन्शियस म्हणजे तो अवेअरच नव्हता ना मागताना.
निघून गेला चुकीचा शब्द. कॉन्शियस नव्हते. सांगण्याचा सरळ सरळ उद्देश एवढाच आहे की मागत असताना आपण इतकं टेन्शन आणि इतकं सिरियस होऊन जातो की सहज मागणं विसरून जातो. सहज. त्या मुलीनं किती सहज मागितलं, देवा मी माझ्या पंतू सोबत मोठ्या गार्डन मध्ये खेळत आहे, त्याच्या मागे मी धावत आहे. मोठ्या बंगल्यासमोर आमच्या गॅरेज मध्ये खूप साऱ्या कार्स आहे, त्या कारच्या समोर माझी होल फॅमिली उभी आहे. बस मला एवढंच पाहिजे. आता तेवढं सिच्युएशन क्रिएट करून देण्यासाठी आपण काय म्हणतो बघा, युनिव्हर्स काय करते, जे तुम्ही विश टाकता ते क्रिएट करण्यासाठी सगळेचे सगळे अलग अलग प्रकारचे गोष्टी, सगळे कोइन्सिडन्स एकत्र घेऊन येते आणि त्याला एकत्र करून त्याचं रूप बनवून मग तुमच्यासमोर रिप्रेझेंट करते. तिने एवढ्या दूरचं मागून घेतलं, 80-90व्या वर्षाचं मागून घेतलं. तिने उद्या काय पाहिजे हे नाही मागितलं. तिने 20व्या वर्षीपासून तर 80व्या वर्षीचा आराखडा सरळ सांगून दिला देवाला, एक सिंगल लाईन मध्ये. आता बाकी कसं मॅनिफेस्ट करायचं, देवानं देवाचा पाहत बसावा. होता त्या पोरीने सगळं सोडून दिलं त्याच्यावर, तूच पाच बस काय करायचं आहे, कसे पाय ठीक करायचे, कशी हेल्थ ठीक करायची, लग्न कसं करायचं, नातू कसे करायचे, पंतू कसे करायचे, बंगला कसा करायचा, तुझी जिम्मेदारी, माझा विषय संपला. तू तसाच तू बोलला, तू पाच बस काय करायचं आहे. एका दिवशी करशील तर एका दिवशी कर, 90व्या वर्षापर्यंत करशील तर 90व्या वर्षापर्यंत कर. आय एम रेडी. पण असं रेडीनेस आपल्यामध्ये येतच तर नाही. पाहिजे ते एकदम उद्या पाहिजे आणि दूरचा विचार करायला गेलं तर आठवत काहीच नाही. म्हणून आजचा क्लास भली आपण करू नये, पण एवढं सांगतो, मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला लिहून काढायचा आहे, गोल लिहून काढायचा आहे राईट वे मध्ये. एवढे 2-1.5 महिना आता एवढी जी बडबड केली त्याच्यासाठी केली होती. कसं होईल सर, मग मला ते भीती वाटत आहे, मग एवढा सारा पैसा मी सांभाळू शकन का नाही सांभाळू शकन, मी कसं करू, हेच तर डाऊट काढासाठी आपण इतक्या दिवसाची चर्चा करून राहिलो. आणि एवढी चर्चा करूनही जर हाच डाऊट मनात असेल तर मग कसं जपन आपलं. त्याच्यासाठी एनर्जी राईज करायची आहे का, कारण की ती ऊर्जा जशी वाढत जाईल ना, तर मेंटॅलिटी सुद्धा चेंज होत जाईल आपोआप. हे सगळं सायमल्टेनियसली जाते, विचार आणि ऊर्जा आपोआप सायमल्टेनियसली चेंज होत जाते. विचार बदलले ऊर्जा बदलते, ऊर्जा बदलली विचार बदलते. हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचं मागणं समजलं पाहिजे, कसं मागायचं आहे. अशी ते येशू, ते त्यांनी ईसा मसीहच्या स्टोरीमध्ये अशाच प्रकारची एक स्टोरी आहे. ते सांगतात आपल्या लोकांना की भगवंताचं राज्य तुमचं आहे, काय पाहिजे तुम्ही मागून घ्या. तर त्याचा एक डिसायपल डाऊट करते, सर असं कसं मागून घ्या, तुम्ही म्हणता तुम्हाला पाहिजे ते मागून घ्या. तर ते मागणे की कला शिको हे आहे त्यांच्या याच्यात लिहिलेलं. ते सांगते की मागण्याची कला शिका. मागण्याची कला म्हणजे काय, आम्ही मागूनच राहिलो ना, तुम्ही आमच्या समोर आहे, आम्ही तुम्हाला मागतो, तुम्ही आम्हाला देता नाही. तुम्ही कला नाही शिकले, मी देतो म्हणून मागत आहे. तुमच्यात कला नावाची गोष्ट नाही. म्हणजे मग कला कशी आणायची, तर ती स्टोरी काय सांगतात की एका राजाने एक घोषणा केली राज्यात की माझा वाढदिवस आहे, तुम्हाला जे पाहिजे ते मागून घ्या. लोक आले आपापली मेंटॅलिटी घेऊन, विथ लॉजिक. राजा आहे, कसं मागाव. कोणी आपल्या पोरासाठी नोकरी मागून घेतली, कोणी तब्येत ठीक करायसाठी एक डॉक्टरचा उपाय मागून घेतला, कोणी म्हटलं थोडेसे पैसे देऊन द्या, कोणी म्हटलं मला घर नाही घर देऊन द्या, कोणी मला उपजीविका करण्यासाठी मला संसाधन नाही संसाधन देऊन. राजा म्हणजे तथास्तु, लेके जाओ लेके जाओ लेके जाओ. एक लहानशी पोरगी आली. राजा म्हणजे तुला काय पाहिजे बेटा सांग. पहिली गोष्ट तर सगळी सभा तिला पाहून हसली. म्हणजे लहानशी पोरगी, हिला काय पाहिजे.
अरे तुला काय पाहिजे, तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम काहीच नाही, मग मागशील काय? ते पण राजा तुम्ही जे म्हणता ते देऊ शकता का? तर ते हो तू म्हणशील ते मी देतो. म्हणजे पहा राजा, मी एकच वेळा बोलन, जर नाही दिलं तर तुमची हे होईल, तुम्हीच विचार करून घ्या लेकराला द्यायचं का नाही द्यायचं. अरे मी राजा आहे, सम्राट आहे, तू म्हणशील ते देतो. माग काय पाहिजे? ते म्हणाली मला माझे आई बाबा आवडत नाही, यांच्यापासून मला मुक्ती पाहिजे, सोबत सोबत आणखी एक गोष्ट पाहिजे. ते म्हणा ठीक आहे, आई बाबापासून मुक्ती आहे, तू आमच्या सोबत राहणं सुरू कर. राज शिक्षण देईन, राज परिवारात तुला म्हणजे सगळं बिलकुल राजा, माझ्याकडून सगळी व्यवस्था तुझी. पण आई बाबाच्या बदल्यात मला आई बाबा पाहिजे हे तू बोलली. सांग तुला आई बाबा कोणते पाहिजे आता? म्हणजे तुम्ही माझे बाबा आहे आजपासून. विषय संपला. पोरगी डायरेक्ट राजकुमारी. आपल्या ओरिजिनल आई बाबापासूनही तिने हात साफ करून घेतला, हात मोकळा करून टाकला. कारण की राजाची आता परमिशन भेटली, त्याच्याशी काही लेण्या देणार नाही, मी पाहून घेईन सगळं द्यायचं. म्हणजे आता ते आई बाबा पण काही करू शकत नाही. आणि आई बाबाच्या बदल्यात आई बाबा मागितले, डायरेक्ट राजालाच बाप बनवून टाकला. आता राजा नाही म्हणू शकत नाही, कारण की वचन दिलंय, नाही म्हटलं तर नालाच होईल. पोरगी एका मिनिटात, एका सेकंदात राजकुमारी, अख्ख्या राज्याची राणी. तर येशू हे म्हणत आहे की मागण्याची कला शिका. मागता आलं पाहिजे. तो ऑलमायटी गॉड तुम्हाला सगळं द्यासाठी तयार आहे, तुम्ही बरोबर मागतच नाही. त्या पोरीनं लॉजिक नाही लावलं, डायरेक्ट मॅजिक केलं. बाकी सगळे लॉजिक लावण्याच्या मागे लागले. अरे राजा आहे, कसं मागा, जास्त मागा तर माहित नाही, देतो देतो म्हणता म्हणता मारून नाही टाका. तर मोजको मोजको मागत गेले. तसंच कृष्णाच्या सोबत कर्णाची उदाहरण दिलंय, देण्याची कला. अर्जुन प्रश्न विचारते की देवा, एवढा मी जवळचा आहे, सर्व गुण संपन्न आहेत, तरीही जेव्हा स्तुती करायची गरज पडते तर मी कर्णाची स्तुती करता काऊन? तर तू एक गोष्ट नाही शिकला, तू देण्याची कला नाही शिकला. देण्याची कला म्हणजे काय, असं काय नाही मी जे मी देऊ शकत नाही कोणाला. म्हणलं ओके. कृष्णाने माया केली, 2 सोन्याचे पर्वत उभे केले. सोन्याचे पर्वत म्हणजे खूप सारं भांडे, ज्वेलरी, सगळं सगळं असं पहाडचा पहाड लावला. अर्जुन बोलवलं, कर्णाला बोलवलं, दोघांनी उभं केलं. म्हणजे अर्जुन तुझी बारी पहिली, चल जाय गावातल्या लोकांना निमंत्रण दे. इकडे कर्णाला म्हटलं तू जाय, तू दुसऱ्या गावातल्या लोकांना निमंत्रण दे. सगळे लोक बोलवले. म्हणजे अर्जुन तुझा पहिला नंबर, चल जाय, हे सोनं आजच्या आज सगळ्यांना वाटून ये. हा गेला, बैठक बसवली, सांगा तुम्हाला कशाची गरज आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, हा एवढं सोनं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, एवढं सोनं. करता करता थकला. म्हणजे देवा, लोक काही कमी होत नाही, लोकांचे प्रॉब्लेम काही कमी होत नाही, आणि मी देता देता थकून गेलो, तुम्ही म्हणता की कोणाचा सपोर्ट पण घेऊ नका. म्हणजे करणा तुही पाहिजे, चल जाय तू, आता आपला हिशोब दाख कसा आहे तुझा. गेला, सरळ सांगितलं, हा सर्व सोन्याचा पर्वत आजपासून, ह्या क्षणापासून मी सगळ्या गाववाल्यांचा हे घोषित करतो, ज्याचा ज्याचा जो प्रॉब्लेम आहे त्यांना त्यांना त्याच्या आवश्यकतेनुसार जेवढं सोनं पाहिजे तेवढं उचलून घेऊन जा. पाठ पलटोली, निघून गेला. लोकांनी आपला आपला हिशोब बरोबर करून टाकला. थोड्या वेळात सोन्याचा ढीग सपाचट. म्हणजे याला म्हणजे दान देणं. एक तिळाचाही मोह नाही, सरळ हात वरत करून टाकला, आजपासून हे सगळं तुमचं, घेऊन जा. म्हणजे तू मोहात अटकलाय, तू अजूनही स्वतःला हुशार समजून राहिला की बघा मी फुकटच सोनं, त्याच्यातही स्वतःचा अभिमान वाढून राहिला की मी बघा लोकांची किती सेवा करून राहिलो, लोकांच्या प्रॉब्लेम नुसार सोनं वाटत आहोत. म्हणजे काय वाटायचं काय, प्रॉब्लेम आहे देऊन टाक, खतम कर विषय, ज्याला जे पाहिजे तेवढं घेऊन जाईल. देने की कला
मांगने की कला, आणि देने और मांगने की कले के बीच में भोगने की कला, भोगताही आला पाहिजे. तर आपण आपल्या जीवनाला सर्वांगीणरित्या बदलवण्याचा प्रयत्न करत आहोत. असंच नाही की आडवं तेवढं थोडंसं अभ्यास करून घेतला आणि विषय संपून टाकला. मी माझ्या लाईफचं खूप मर्म तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो की मी स्वतःला किती थॉटफुल पद्धतीने बदलवण्याचा प्रयत्न करून राहिलो की नाही हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, आणि सगळं समजत समजत समजून राहिलो की गडबड आहे सगळीकडे. एक साधासा पॉइंट जर आपल्या जीवनाचा आपण लिहू शकत नाही आपल्या स्वतःच्या वहीच्या कागदावर, मग सांगा समाजासाठी लोकांसाठी विचार करणं तर खूप दूरची गोष्ट राहिली. काही तर क्लिअरिटी असली पाहिजे, आणि तेच काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. हेच क्लिअरिटी आणण्यासाठी रेखी शिकायची आहे, हेच क्लिअरिटी आणण्यासाठी एंजल शिकायचं आहे, हेच क्लिअरिटी आणण्यासाठी सेवन चक्र शिकायचं आहे. याच क्लिअरिटीसाठी हे इमोशन टॅपिंग करू करू इमोशन बाहेर काढायचे आपल्या आतमधले. कर्ण इमोशन लेस होता, खतम करून टाकला विषय. अर्जुनात इमोशन अजूनही लटकले होते. पोरीमध्ये इमोशन काहीच नव्हता, इमोशन लेस पोरगी तर डायरेक्ट बाप बदलून टाकला. विषयच खतम करून टाकला, झंझटच खतम, गरीब नाही फरीब नाही काही नाही, सीधा बाप बदल, विषय मोकळा. पोरगी लॉजिक, जे लंगडी पोरगी लॉजिकल माइंड वापरलाच नाही, डायरेक्ट स्टेटमेंट देऊन टाकलं, देवा असं असं पाहिजे, तू पाच बस काय करायचं आहे. विजन बोर्ड हे स्टेटमेंट आहे, अफर्मेशन हे स्टेटमेंट आहे, आय वॉन्ट धिस, आणि विषय संपला. सिंगल लाईन. कधी कधी खूप मोठी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर त्याला सिंगल लाईन, आपण म्हणतो ना कार्यकारण सिद्धांत संदर्भासहित स्पष्टीकरण, आणि शेवटी काय असते, एक ओळ, निष्कर्ष. कार्यकारण सिद्धांत हे कन्सेप्ट वापरून संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं लागते, आणि शेवटी एक लाईन मध्ये सांगावं लागते की या अख्ख्या स्टोरीचा रिझल्ट काय आहे, निष्कर्ष. 2 लाईन मध्ये विषय खतम. ती एवढी मोठी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर तुम्हाला ते 2 लाईन मध्ये जे तुम्ही आन्सर देता ना, त्याला म्हटलं जाते अफर्मेशन. आणि त्याच्यातही सिंगल वर्ड जेव्हा आपण युज करतो त्याला म्हटलं जाते स्विच वर्ड. त्या अख्ख्या स्क्रिप्टला जेव्हा आपण चिंतन करतो त्याला म्हटलं जाते व्हिज्युअलायझेशन. अख्ख्या स्क्रिप्टला जेव्हा आपण रिमेंबर करतो त्याला म्हटलं जाते विजन बोर्ड. का, कारण की दिसते तर रिमेंबरिंग होते. आणि ती स्क्रिप्ट लिहिली कशासाठी, त्याला म्हटलं जाते तुमच्या जीवनाचा उद्देश. हे सगळं गुंतलेलं आहे एकामेकामध्ये. जर चांगलं बनायचं असन, एक संकल्प घेतला असेल, कोणी ट्रेडिंगचा घ्या, कोणी बिझनेसचा घ्या, कोणी नोकरीचा घ्या, कोणी साईड बिझनेसचा घ्या, कोणी सर्व्हिस टुवर्ड ह्युमॅनिटी घ्या, पण त्या तुमच्या पर्पजला धरून तुमची स्क्रिप्ट असली पाहिजे. स्क्रिप्ट म्हणजे एक प्रकारे तुमचं विजन क्लिअर, की मला नेमकं कसं आणि कसं जगायचं, काय करायचं आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेप राहील, कसं कसं माझं लाईफ बदले नाही बदले सोडा ना तिकडे चुल्यात, काय करायचं, एक प्रॅक्टिस तर करा, एंजॉयमेंट वाली फन प्रैक्टिस तो करा. आज से 10 साल के बाद मेरी क्या अवस्था होगी, लिहा, हेडिंग टाका, आजपासून 10 वर्षानंतर माझं जीवन कसं असेल. आणि आजपासून जेवढी आजपर्यंत जेवढं हे वाढलेलं आहे, काय काय म्हणतात आपण त्याला, महागाई वाढलेली आहे, इन्फ्लेमेशन रेट जो वाढलेला, त्याला धरून 10 वर्षानंतर हा किती वाढणार आहे, त्याला उद्देशून सगळ्या गोष्टी लिहिणं सुरू करा. आजच मी इथे नातेवाईकाच्या घरी आहे, त्यांनी सांगितलं मुलीला 11वी साठी ऍडमिशनला टाकलं नागपूरमध्ये, 2.5 लाख रुपये महिना 11वीची फी आहे. 2.5 लाख. राहणे, खाणे, कपडे, लत्ते, पुस्तकाचा खर्च अलग.
डॉक्टर बनवायचं आहे. अजून आपले लेकर बुच्चीच आहे एवढी एवढीशी. वीस वर्षानंतर माहित नाही काय होईल याचा हाल. तर हा इन्फ्लेमेशन रेट पण तुम्ही जोडून टाका ना सोबत सोबत. आणि ते सगळं धरून तुम्ही पहा की आज से 10 साल के बाद मेरा जीवन कैसा होगा. लिहा, एक आत्मकथा लिहा स्वतःची. पास्ट वाली आत्मकथा नहीं, ये फ्यूचर वाली आत्मकथा रही. आज से 10 साल के बाद, आज से 10 साल पहिले मेरा जीवन, अशी स्टोरी नाही पाहिजे आपल्याला. आज से 10 साल के बाद मेरा जीवन, ये स्टोरी पाहिजे. आणि बघा 10 वर्षानंतर पाठीमागं बघून तुम्ही कसं बघणार आहे तुमच्या 10 वर्षाला. तसं लिहत चाला उलट. जसं मी आजपासून मागचे 10 वर्ष आठवू शकता, अशी कल्पना करा की तुम्ही अगोदरच 10 वर्ष समोर बसलेले आहे आणि मागचे 10 वर्ष तुम्ही बघत आहेत. 2035 मध्ये 36 मध्ये बसून 2026 पासूनचा तुम्ही डाटा लिहत आहे. आणि कसं कसं वाढेल. मी आज किरायाच्या घरात राहते, मी नेमकं आता 10 वर्षात कुठं राहील. माझी स्कूटी आहे तर माझी कोणती गाडी असायला पाहिजे. माझ्याकडे कार येईल का. माझ्या मुलाचं शिक्षण कोणत्या लेवलचं राहील. आज मी जे अन्नधान्य खात आहे त्याच्यामध्ये काही ग्रोथ होईल का. आज जे मी कपडे घालत त्याच्यामध्ये काही चेंज येणार का. आज जर मी सॅलरी आहे 30-40-50 हजार, याला मी 5 लाखावर 4 लाखावर नेऊ शकतो का. त्यासाठी मी काय केलं पाहिजे. जे मी आज करत आहोत ते सफिशियंट आहे का. जो साईड बिझनेस मी रेडी केलाय तो रेडी बरोबर आहे का. आहे तर मला त्याच्यासाठी किती एफर्ट करण्याची गरज आहे, किती मेहनत करायची गरज आहे. माझा वे कसा असला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू हळूहळू माइंड मध्ये आपण फिरू. मे बी वर्ष लागेल याच्यावर विचार करता करता. पण तुमचं थॉट प्रोसेस नॉर्मल माणसापेक्षा खरोखर अलग झालेलं राहील. आणि ही थॉट प्रोसेस तुमच्या थ्रू एंजेस, थ्रू रेकी, थ्रू डिवाइन एनर्जी, थ्रू युनिव्हर्स मॅनिफेस्ट करून देण्यामध्ये तुमची मदत करेल. तर आजच्या क्लासला आपण इथेच विराम देऊ. एक बी तुमच्या मनामध्ये बी पेरला आहे. बघा किती लोक तुम्ही त्याला सक्सेसफुल करू शकता. आणि अभ्यास करण्याजोगा हा विषय आहे की खरंच मी माझ्या लाईफचे 10 वर्ष लिहू शकतो का. एक पिक्चर लिहा आणि त्या पिक्चर मध्ये तुम्ही पिक्चरचा हिरो करा स्वतःला. आज स्ट्रगल लाईफ आहे. प्रत्येक हिरोची स्ट्रगल पासूनच सुरुवात होते. पण एंड किती मस्त होते त्याचा. तो एंड किती छान करायचा ते तुम्ही लिहून काढा 10 वर्षात. मराचा नाहीये 10 वर्षात. फक्त एंड लिहायचा ते एका छोट्याशा स्क्रिप्टचा. हिरो कसा असते, संघर्षातून येते, 30-40 वर्षाचा वय दाखवते त्याचं. बस एंड. बायको भेटली, पोरं भेटले, एम्पायर उभं केलं, पिक्चर खतम. बस तिथपर्यंत तरी जाऊ. करून बघा, ट्राय करा. ठीक आहे. ओके. मला असं वाटतं की आजच्या 2-3 स्टोरीमध्ये खूप सारे चांगले कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि तुम्ही रेडी झाले असाल तुमच्या जीवनाला थोडंसं नवीन पद्धतीने काहीतरी अनालाइज करण्यासाठी. जितकं जितकं माइंडला तुम्ही टॉर्चर कराल ना ह्या प्रोसेसमध्ये, माइंड तुमच्यासाठी रस्ते खोलून देईल. 100% रस्ते खोलून देईल. आणि डिवाइन तुमची मदत करणार, 100% मदत करणार. काही ना काही असं परिवर्तन होईल जे म्हणाल की यार डे टू डे लाईफ मध्ये काहीतरी बिग मोमेंट होऊन राहिला. आणि तो मोमेंट कुठे चाललाय तुमचा. टुवर्ड्स युअर स्क्रिप्ट. स्क्रिप्टच्या नुसार जात आहे. ओके. तर आजचं माझं प्रवचन ऐकल्याबद्दल सगळ्यांचं खूप नाही खूप सर, मनापासून फार धन्यवाद. क्वालिटेटिव्ह वाटलं. काही बोलायचं असेल तर थोडंसं 5 मिनिट बोलू, नाही तर आपलं सेशन क्लोज करू. मला तर फार क्वालिटेटिव्ह वाटलं. हा बोला ताई. खूप छान होतं असं. म्हणजे क्लॅरिटी आली हा, बोला बोला बऱ्यापैकी. प्रणाली ताई बोला. नाही नाही, ठीक आहे ताई. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा वैशाली ताई बोला. सर खूप छान होतं. अशी क्लॅरिटी आली आणि असं वाटलं विनाकारण जगण्यापेक्षा एक छान एक पिक्चर दिलं तुम्ही आणि कसं असायला हवं. म्हणजे छान होतं. चांगलं वाटलं. ब्लेस यू. थँक्यू सर. थँक्यू. हा योगेश सर. हा सर. ब्लेस यू. माझं
स्वतःचं परसेप्शन असं आहे, आफ्टर 10 इयर्स हम्म. मी सरळ रिटायरमेंट घेईन. सिस्टम माझ्यासाठी काम करेल, अर्निंग माझ्याकडे येत राहील, मला जे वाटेल ते मी करेल, जिथे जायचं तिथे जाईल, जे काम करायचं ते काम करील. म्हणजे मी टोटली फ्रीडम आफ्टर 10 इयर्स. 10 वर्षात मी माझा इतका सिस्टम रेडी हा. करून टाकेल की सिस्टम मला पैसा जनरेट करून देईल. मी घरी बसला राहील, झोपला राहील, एक्स्ट्रा जे मला करायचं आहे, जेव्हा मी आता नाही करू शकलो वेळेअभावी, जे माझ्या इच्छा बरोबर. पूर्ण राहिल्या वेळेअभावी, मी ते आफ्टर 10 इयर नंतर पूर्ण करेल आपल्या. आणि सिस्टम असं सेट करून ठेवेल की कोणाला कुठल्या गोष्टीची काही बढिया कमतरता concept. नाही. हा, मी टोटली फ्री. म्हणजे वेळ जर वाटलं हिमालयात जात नाही, हिमालयात जाऊ, Free. कोणाला काही टेन्शन नाही, फ्री. तो हे बघा. माझं हे आहे. टुवर्ड फायनान्शियल फ्रीडम साठी हे थॉट प्रोसेस जनरेट झाली. Yes. हळूहळू याच्यावर चालणं पण सुरू होऊन जाईल. आणि जर संकल्पवान असले, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली चालल्या, तर खरोखर पुढच्या 10 वर्षाच्या अंदर फायनान्शियल फ्रीडम मिळून ना सुरू पण होऊन जाईल. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू सर, थँक्यू. सर आईला बोलायचं होतं, मम्मीला. बोला. नमस्कार सर. हा, हा. तुम्ही जे लंगड्या मुलीचं सांगितलं ना, आता बाकी लोक म्हणतील की ती स्टोरी आहे, पण हा, हा. मी जेव्हा 7वी 8वीत वगैरे असेल, हम्म. ती म्हणजे आमच्याच वार्डामधली ती मुलगी साडी घालत होती, तर त्यांचे आई वडील मी तर पाहिलं नाही, लहानपणीच मरण पावले असतील, पण ते दोघे बहीण भाऊ चहा पाण्याच्या दुकान होता तर ते चालवायचे. तर तिचं असं घडलं की ती आता असं आपण जे म्हणतो मॅन्युफॅक्चरेशन करते वगैरे तसं, तर त्यांचे चहा पाण्याचा जो दुकान होता, तर तिथे एखाद वेळा कोणीतरी आले ऑफिसर आणि पाहिलं, लोकांकडून माहिती झालं की बा यांना आई वडील नाही आहेत, हे दोघं बहीण भाऊ चहा पाण्याचा धंदा चालवतात आणि आपले पोट भरतात. तर त्या मुलीची मागणी घातली आणि त्यानं लग्न केलं त्या मुलीशी. आणि मग विचारलं का बाबा यांना आई वडील नाही आहेत, आणि म्हणजे घरदार राही, छोटस एक खोली वगैरे असेल ना, दुसरे काका वगैरे त्यांचे ना, बाकीचे त्या मुलीचे काका वगैरे किंवा बाकीचे चुलत भाऊ वगैरे चांगले असे काय म्हणतात की श्रीमंत, चांगले खाऊन पिऊन सर्व्हिसवर वगैरे होते. त्या मुलानं म्हणजे लग्न केलं आणि मग विचारलं बाकीच्या लोकांनी की बा ह्या इतक्या गरीब मुलीला का मागितलं. तर मी म्हणे आधी संकल्प केला की म्हणजे ज्याचे कोणी नसेल, खूप गरीब मुलगी असेल त्याच्याशी लग्न करीन. तर त्यामुळे काय झालं की तिचे जीवन सुखी झालं, त्या भावाला घेऊन गेले आपल्याकडे, खूप सुखी झाले. तर असं आपल्या समाजामध्ये घडते काही काही असं. तर आपण विचार करतो, संकल्प टाकतो, त्यानुसार होते. बरं, आणि मला ही मुलगी तुमच्या टच मध्ये होती का? नाही, मी आपली 7वी 8वीतली, पण ते आमच्या घरासमोरून रोज जायचे, तर सगळे असं म्हणजे तुम्ही लहान होते तेव्हा? हा. 7वी 8वी होती, पण असे घरा शेजारचे सगळे लोक ते पाहत बरं, पण तुम्हाला काही आठवते का त्या पोरीचे विचार कसे होते? ती बाई सारखी म्हणजे असेल 17 18 19 वर्षाची, साडी घाल. दोघं बहीण भाऊ काय करायचे, ते आपल्या दुकानाचे सामान घेऊन जायचे रस्त्यावर. नाही, जसं आता आपण बाया पोरी चर्चा करतात वस्तीमध्ये, हो. तर तिचे शब्द कसे होते तिच्या जीवनाच्या प्रती, हे आठवते का तुम्हाला? तर ते बाई लोक सगळे म्हणायचे, ते पहा दोघे बहीण भाऊ चालले, किती चांगले प्रेमाने राहतात, बाण व्यवस्थित. तर ते म्हणजे तिचे विचार म्हणजे खूप चांगले होते, सगळ्याशी प्रेमाने राहील, सगळ्याशी हसूनच बोलेल, असं म्हणजे कधी दुःखी कधी दिसलीच नाही. मी गरीब आहे का, माझ्या जीवनात दुःख आहे, ती समाधानी, दोघेही बहीण भाऊ समाधानी, सगळ्याशी नमस्कार चमत्कार, त्यांचे व्यवहार चांगले होते सगळ्यांशी. त्यांना असं वाटत नव्हते का आमचे आजूबाजूचे आमचे काका वगैरे काही चुलत भाऊ श्रीमंत आहेत, आम्हाला मदत करत नाही वगैरे, असं काही नाही. ते खूप समाधानी, ते बाकीच्यांशी सगळ्याशी प्रेमाने वागायचे पूर्ण मोहल्ल्यात वगैरे. तर माझ्या म्हणायच्या का मला असं आठवलं आता तिच्या, किंवा असंही घडते, ते आपल्या मनात विचार करत असेल. मला मुद्दा म्हणजे कसं, त्या स्टोरीच्या मागं तिचे विचार किंवा तिच्या भावना मला समजून घ्यायचं होतं की नेमकी ती दुःखी होती, की लोकांना कोसत होती, शिव्या देत होती, की नाही, तिच्या मनाच्या प्रती, भविष्याप्रती तिचे चांगले विचार होते, की काहीतरी आपल्या जीवनात चांगलंच होणार आहे.
हो, तर तिच्या कधीही पाहाल ना, तर तिच्या चेहऱ्यावर असं समाधान, आनंदी, अशी लोकांशी जास्त टचमध्ये नव्हते राहत. दोघंही बहीण भाऊ ते पण आपल्याच कामामध्ये. पण एव्हरी टाइम त्यांच्या चेहऱ्यावर असं म्हणजे चेहऱ्यावर समाधान. जाता येता आमच्या घराच्या समोरच जायचे प्रत्येक वेळी. कपडे धुवायला जातील काही, तर मला ते आताही ते आठवते. हम्म. आणि समोरची 10 वर्षाच्या नंतरची गोष्ट आपण म्हणायचं तर माझं असं आहे की आता प्रणाली जे काम करत तिला मदत करेन. आपले स्पिरिच्युअल वगैरे ना, माझं असं आहे स्पिरिच्युअल आता 1 हा हा महिन्यात हा. वगैरे तुम्हाला बोलली होती, मला जे काही दर्शन वगैरे झाले बरोबर. तर गुरुदेवांचे ते काम करायचे स्पिरिच्युअल. तर मला आता हिच्या जीवनातल्या थोड्याशा भानगड्यात हे याच्यातून मोकळे झाल्याच्या नंतर ते आपल्याला, मी आधी थोडं फार करत होती, रिटायर झाल्याच्या नंतर रिटायर व्हायच्या आधी कमी वेळ द्यायची. तर आता मला पूर्ण बरोबर. वेळ द्यायचा आहे आणि आता हे स्पिरिच्युअल मध्ये 40 समजा तुमचे तेच काम आहे लोकांच्या भलं करण्याचे, त्यातही मदत करेन बा, अशी माझा संकल्प आहे ना, दृढ हा. दृढ संकल्प आहे. मी चांगलं आहे, चांगलं करणारच. आहे, चांगलं आहे. त्यासाठी मी त्या लंगड्या मुलीसारखी मी स्वस्थच राहणार. मला माझं शरीर स्वस्थ आहे, स्वस्थच राहणार. बरोबर, शेवटपर्यंत. बरोबर. एकदम बरोबर, हा एकदम सर, बरोबर. तर असं आपलं. बघा, मी तरी स्टोरी सांगितली, पण आजपासून नाही तर कमीत कमी 35, 35, 40 वर्षाची स्टोरी आहे ही, है की नाही? हो 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 हो. मग तुम्हाला प्रांशी बघत आहे मग बघा, मगासपासून. म्हणजे ही गोष्ट होते. हा. ती तुमच्यासोबत हा बेटा. बोलते का ती? बोलते बोलते न सेम. सर, एक सांगायचं होतं, ही प्रणाली तिकडे होती, पुण्याला गेली होती, हो तर कधी रडत होती, तर मग मी तुम्हाला दाखवायची. हो हो. तर तर मामा आहेत म्हणे, मामाशी हम्म. बोलतो. बरोबर. छान आहे, मस्त. ब्लेस यू बेटा. बघा, आपल्या समोर आता एक उदाहरण भेटला स्टोरी मधून, है ना? मी त्या मुलीचे इमोशन्स चेक करण्याचं का बरं म्हटलं, की याच्यातून एक गोष्ट समजली, की चांगले विचार, चांगल्या भावना, आनंदी जीवन आणि जीवनाच्या प्रती, भविष्याच्या प्रती एक उत्साह किंवा नाविन्यपूर्ण जर आपल्या मनामध्ये विचार असले, तर नक्कीच आपल्यासोबत चांगल्याच गोष्टी होणार आहे. फक्त आपल्याला ते प्रोसेस नाही माहित. मे बी तिचं लक असेल त्याच्यामध्ये साथ देणार, आपलं नसेल तर त्याला क्रिएट करणं शिकलं पाहिजे, आणि तेच आपण शिकत आहोत. किंवा कोणाचं लक आहे, ऑब्स्टॅकल्स आहे, तर त्या ऑब्स्टॅकल्सला आपण क्लिअर करून टाकू. कोणाचं लक झोपलेलं असेल त्याला आपण ऍक्टिव्हेट करून देऊ, जागा करू. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण पोहोचू आपल्या भविष्याच्या प्रती, जिकडे आपलं चांगलंच चांगलं आहे. हा माइंड मध्ये पूर्ण कन्सेप्ट भरून टाका, की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहो. मला कसं जीवनाची रचना करायची हे माझ्या हातात आहे. पास्ट मध्ये पण करून ठेवली, तेच भोगून राहिलो, आणि ही माझी पूर्ण हातात ताकद आहे की मी या जीवनाला पूर्ण कलाटणी देऊ शकतो. त्या कलाटणी देण्याचीच हिंमत आपल्याला दाखवायची आहे, आणि त्याच्यावरच वर्क करायचं आहे. मी कसं करेन, हे चाणक्य सारखा विचार असला पाहिजे, की एका ऑन द मोमेंट त्यांनी ठरवलं की आजपासून 20, 30, 40 वर्षानंतर धनानंद, मी तुझ्या जीवनाचा अशा प्रकारे धिंगाणा करत. पुन्हा प्लॅन सेट करून ठेवला होता पहिलेच, त्याच्यानुसारच काम करत गेला. त्याला म्हणते स्क्रिप्ट रायटिंग. की धनानंदची वाट कशी लावायची त्याचा पहिलेच डोक्यात सेटिंग करून ठेवली होती. तर आपण सुद्धा तसंच करू. आणि हा एक चांगला तुम्हाला मी टॉक खूप लंबा गेला माहित आहे, सगळ्यांनी माफ करा, पण एक चांगला टॉपिक तुम्हाला मिळाला आणि त्याच्यावर चांगल्याने काम करा. चांगला विचारपूर्वक काम करा. विचारपूर्वक काम करणार तर लॉसेस होणार नाही, जास्त फसवणूक होणार नाही, आणि मोमेंट टू मोमेंट आपण समोर जात राहू. ओके, चला आपण सेशन क्लोज करू आता. क्वेश्चन आन्सर पण झालं, चांगलं वाटलं सगळ्यांचं रिॲक्शन बघून. आय होप माइंड क्लिअर झालं असेल, थॉट प्रोसेस क्लिअर झाली असेल. हा, मोरे सर बोला. तर झाला, व्यवस्थित झाला आता टॉक, नाही का? तुम्ही जे म्हणतात नाही का, समोरचं जे आपली जी ब्ल्यू प्रिंट पाहिजे लाईफ विषयी, ब्ल्यू प्रिंट तयार झाल्यासारखी झाली. ज्यावेळेस आम्ही खामकर सरांच्या सेमिनार मध्ये गेलो त्यावेळेस समजलं नेमकं काय आहे. तर ते जे लिहून दिलं होतं ते याच्यामध्ये पिरियड मध्ये, त्या पद्धतीने वेळेनं मार्ग सुरू झालेला आहे. बाकी काय अजून छान आहे व्यवस्थित सर. झालेलं आहे.
बरोबर. वे पकडला सर त्याने आता त्या मार्गाने मला आम्ही जे गोल टाकलं होतं त्याच्यामध्ये त्या गोलची आता आठवण येत चालली. तुम्ही जे टॉकिंग सुरू केले ना याच्याविषयी मॅनिफेस्टो विषयी किंवा मनी अफर्मेशन विषयी, तर ते हे सर्व याच्यात इन्क्लूड होत चाललंय आता. म्हणजे माणसाचं लाईफ कशा पद्धतीने टर्निंग पॉईंट बरोबर. कधी भेटते, काय भेटतंय, कुठे भेटतंय, त्या पद्धतीने सुरू आहे आता. तर थँक्यू. ब्लेस यू सर, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. चला आपण आपलं सेशन क्लोज करू आता. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. Thank you so much for joining this night session. Bless you all. अजून तुम्हाला संध्याकाळी जमणार नाही तर क्लास असल्यामुळे नाही का, चालेल आज चालेल क्लास नव्हता. जसं वेळ भेटेल तसं मी अटेंड करेन. ठीक आहे. हो. ओके सर, थँक्यू सर. Thank you so much. Good night all of you.